हिंदूंचा म्हणवणारा एकही देश नाही. याचं कारण आम्ही सेक्युलर झालो आणि इथून पुढची परिस्थिती अधिकच चिघळत जाईल जर आम्ही शिवसमर्थांनी त्या काळात जे केलं त्याचं स्मरण न ठेवता आत्ता जसे वागत आहोत तसेच जर वागत राहिलो तर. म्हणून त्याची थोडी जागृती व्हावी या दृष्टीनं या प्रकरणाचा आपल्याला सांगोपांग विचार करायचा आहे. आणि या प्रकरणामध्ये दिव्य महापुरुषांना कशी दर्शनं घडतात आणि त्याच्यानुसार त्यांना धर्मसंस्थापनेचं कार्य जे भावी काळात घडणार आहे ते कसं घडताना दिसतं त्याचं दिग्दर्शन या सुंदर अशा पद्यातून होणार आहे. ते आपण करूया. त्यामध्ये समर्थांनी 7व्या ओवीमध्ये 59 ओवी भरतील एवढे मोठं प्रकरण आहे. समर्थांनी 7व्या ओवीमध्ये मुख्य विषयाला प्रारंभ केलेला आहे. गूढ रूपामध्ये पद असल्यामुळं त्याच्यामध्ये अन्यही काही विषय येऊन जातात. ते विषय तात्पुरते तेवढे बाजूला ठेवून महत्त्वाचा विषय बाहेर काढावा लागतो. ते तसं त्यांनी का केलं याचं कारण तत्कालीन परिस्थितीमध्ये स्पष्टपणे काही अशा प्रकारचे विषय लिहिणं हे धोकादायक होतं आणि त्यामुळं इन अ डिस्गाइज वे अशा पद्धतीनं त्यांनी ते लिहिलेलं आहे वाङ्मय आणि ते आपल्याला डिकोड करता आलं पाहिजे. त्याचाच प्रयत्न आपण करू. मी जे सांगेन ते 100% तसंच आहे असा माझाही दावा नाही आहे कारण मुळातच ते गूढ आहे. पण त्यामधला जेवढा काही भावार्थ मला समजू शकला इतर विद्वानांनी भरपूर काही त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे आणि प्रत्येकाने त्याला गूढ म्हटलेलं आहे. तर तेवढा भावार्थ आपल्याला त्याच्यातला पाहायचा आहे. पण त्याच्यातील 7वी जी ओवी आहे ती ओवी एकदम महापुरुषांना काय दिव्य दर्शन घडतात याचं दिग्दर्शन करणारी ओवी आहे. ती ओवी अशी आहे. स्वप्नी जे देखिले रात्री ते तैसेची होत असे हिंडता फिरता गेलो आनंद वनभुवनी. या पदालाच एकूण आनंद वनभुवनी असं नाव दिलेलं आहे. याचं कारण प्रत्येक 59 ओव्यांमधल्या 2-4 ओव्यांचा अपवाद सोडला तर प्रत्येक ओवीचा शेवट आनंद वनभुवनी असं झालेलं आहे. काही ओव्यांमध्ये तर सुरुवातीच्या वेळेला पण आनंद वनभुवनी आलेलं आहे. त्यामुळं या पदाला आनंद वनभुवनी असं एक शीर्षक दिलं गेलं. पण हे आनंद वनभुवनी म्हणजे नेमकं काय? याच्यात 3 शब्द आहेत. कोणी ओळखू शकतं. एक आनंद शब्द आहे, दुसरा वन आहे आणि तिसरा भुवन आहे. पण आपण 2च शब्द काढूया. एक आनंद आणि दुसरा वनभुवन. आनंद शब्दाचा तर अर्थ आपल्या सगळ्यांना माहिती आहे. वनभुवन म्हणजे काय? वनभुवन शब्दाचा अर्थ कळला तर या पदाचा संदर्भ लक्षात यायला लागतो. श्री क्षेत्र काशी याला जसं वाराणसी म्हणतात, बनारस म्हणतात, तसंच पुरातन काळामध्ये ग्रंथांमध्ये याचं वर्णन वनभुवन असं केलं. काशी सुद्धा पुरातन नावच आहे, वाराणसी सुद्धा पुरातन नाव आहे. त्याचं थोडं अपभ्रष्ट नाव बनारस झालेलं आहे. पण वनभुवन सुद्धा संस्कृत नाव आहे, पुरातन नाव आहे. म्हणून आनंद वनभुवनी काशीमध्ये मला जो आनंद झाला तो मी तुम्हाला आता सांगू इच्छित आहे असं श्री समर्थ या पदामधून सांगतात. मग काशीमध्ये त्यांना कोणता आनंद झाला? स्वप्नी जे देखिले रात्री ते तैसेची आत्ता होत असे. फिल इन द ब्लँक्स करतो कारण काव्यातल्या फिल इन द ब्लँक्स कळल्या पाहिजे. नाही तर ते नीरस होऊन जात. म्हणून लक्षपूर्वक ऐका. विषय गूढ आहे. स्वप्नी जे देखिले रात्री ते तैसेची आत्ता होत असे हिंडता फिरता गेलो आनंद वनभुवनी. समर्थ वयाच्या पहिल्या 12 वर्षामध्ये जाम या ठिकाणी राहिले. सध्या तो जालना जिल्ह्यामध्ये भाग येतो. संसाराच्या रागे हो आनंद वनभुवना
संसार मोडता दुःखे जाचे त्यासी सुखावके परंतु एकदा जाणे आनंद वनभुवना नसोसे दुःख ते होते दुःख शोक बरोबरी एकाकी एकदा जाणे आनंद वनभुवना कष्टलो देवा पुरे संसार झाला देहत्यागासी येणे हो आनंद वनभुवना जन्मते सोसले मोठे अपाय बहुतापरी उपाय घाडिले देवे आनंद वनभुवना स्वप्नी जे देखिले रात्री देते तैसे होतसे हिंडता फिरता गेलो आनंद वनभुवना हे साक्ष देखिली दृष्टी तिकलोड उठिले विघ्ना प्रार्थिले गेलो आनंद वनभुवना स्वधर्मागान जे विघ्ने ते सर्वत्र उठली लाटली उठली देवे कापली कापली बहु विघ्नांच्या उठल्या भोजा भीलता वडिलोटला घडली चिरडली रागे रडविली बडविली बडे आकली टाकली मागे तेने रागे चिचालला हा कुटुंब बहु झाली पुढे खक्कल मांडले कवळले लोक देवाचे मुख्य देव चिमुठीला कळेना काय रे होते आनंद वनभुवनी स्वर्गीची लोटली जेथे रामगंगा महानदी तीर्थासी पूर्णा नाही आनंद वनभुवनी ग्रंथी देवळले मागे गुप्त गंगा महानदी जळात लोकडे प्राणी आनंद वनभुवनी सकळ देवांची साक्षी मुक्त उदंड भुवने सौख देवावडे जाणे आनंद वनभुवनी त्रैलोक्य चालले तेथे देव धर्ममानवी ऋषी मुनी महायोगी आनंद वनभुवनी अकरा अकरा बहु अकरा काय अकरा कैचना गुप्त ते गुप्त जाणावे आनंद वनभुवनी त्रैलोकी चालल्या भोगा सौख बंध विमोचने मोही मांडली मोठी आनंद वनभुवनी सुरेश उठला रागे सुरसेना परोवरी वेष्टीत कर्कशेयाने शत्रपाणी महाबळी देवदेव बहुदेव नाना देव परोवरी लाटणीचा हरी मोठी आनंद वनभुवनी दिक्पती चालले सर्वे नाना सेना परोवरी वेष्टीत चालले सगळे आनंद वनभुवनी मंगळे वाजती वाद्ये महाबळ समागमे आनंदी चालला पुढे आनंद वनभुवनी राष्ट्रेला तुझी मागे येणे लागे चिचालला सर्वत्र वाटसी भोगा आनंद वनभुवनी अनेक वाजती वाद्ये धुणकल्लोळ उठिला छबिने रोलती भार आनंद वनभुवनी विजयी सुजो आहे देवीची सर्व उठली देवची कृष्णला होता त्याचे भक्ती सुभूला बाबका क्षोभला तेणे आनंद वनभुवनी कल्पनामांडला मोठा जंचलेचे कुलाला तै पक्ष भेटला दैले आनंद वनभुवनी उडाले सर्व ही बाबी हिंदुस्थान बळावले अभक्तांचा क्षय झाला आनंद वनभुवनी पूर्वी जे मानले होते त्याची आका बळावले कोपला देवांचा आनंद वनभुवनी त्रैलोक्य गांधले मागे ठाऊके विवेकी जना कै पक्ष घेतला रामे आनंद वनभुवनी भीमची झाडे देवे वैभवे धावली लागूड चालले पुढे आनंद वनभुवनी एकनी वाढला धर्मरामांना समागमे संतोष मांडला मोठा आनंद वनभुवनी उडाला औरंग्या पाटील लेंच संहार लागला मोडली मांडली क्षेत्रे आनंद वनभुवनी उडाले फिर वाहिते नष्टचांडा वाकी ताडिले पाडिले देवे आनंद वनभुवनी गळाले पळाले गेले जाळले शरडी पुढे निर्मळ झाली पृथ्वी आनंद वनभुवनी उदंड झाले पाणी स्नान संध्या कराव्या जप तप अनुष्ठाने आनंद वनभुवनी नानात्मे पुरशरणे नाना धर्म परोपरी गाजरी भक्ती हे मोठी आनंद वनभुवनी लीला प्रत्यय आला मोठा आनंद झाला चढता वाढता प्रेम आनंद वनभुवनी मंडपाषांड उडाले शुद्ध अध्यात्म वाढले रामकर्ता राम भोक्ता आनंद वनभुवनी देवादे दीपमाळा रंगमाळा अनुभुजा पूजिला देव देवांचा आनंद वनभुवनी रामवदायिनी माता वरदे बहुठिनी मर्दिले पूर्वीचे पापी आनंद वनभुवनी प्रत्यक्ष कालीला राया मूलमाला स्वागमे नष्टचांडाळ ते खाया आनंद वनभुवनी भक्तासी रक्षिले मागे आताही रक्षिले पहा भक्तासी निधले सर्वे आनंद वनभुवनी आरोग्य राहणी काया वैभवे साठली सीमा सार सर्वस्व दैवाचे आनंद वनभुवनी देव सर्वस्व भक्ताच्या देव भक्त तुझे असे संदेह तुला मोठा आनंद वनभुवनी देव भक्त एक झाले मिळाले देव सर्वही संतोष पावले तेथे आनंद वनभुवनी सामर्थ्य कीर्तीचे प्रतापे साठली सीमा विदेची निधले सर्वे आनंद वनभुवनी राम भक्त राम भक्त राम भुवनी
सर्व सोमईच देवाचा आनंद भुवनी हेची शोधणी पहावे राहावे निश्चय सदा सार्थक श्रवणे होते आनंद भुवनी वेदशास्त्र धर्मचर्चा पुराणे महात्मे कवित्वे मुद्दने जीवने आनंद भुवनी गीत संगीत सामर्थ्य वाद्य गंधर्व उठिला मिळाले सर्व अर्थाची आनंद भुवनी वेदो मंगल राहणारा सुद्धा आनंद भुवनी आनंद वाक्य हे आनंद भुवनी मनाची प्रचित आली शक्ती विश्वास वाटला कामनांत ते सर्व आनंद भुवनी येथुनी वाच सर्वे ते सर्वत्र देवी सार्थकाय युगाय आनंद भुवनी पुनर्लक्ष्मी ज्ञानाय आपस्तुती धर्मावली ऐसे हे बोलणे नाही आनंद भुवनी बोलणे वाव गेलो ते चालणे काढले बरे पुढे गेले ते पुढे आनंद भुवनी स्मरणे लिहिले आहे बोलता चालता हरी काय होईल पहावे आनंद भुवनी महिमा तोरण हे अवशेष गोदावरी विद्यापीठ हे आहे आनंद भुवनी सर्व सत्ता कळा विद्या भूतो भविष्यति तेरा जिल्हा देशर हे आनंद भुवनी जय जय रघुवीर समर्थ। काय कळलं बुवा एवढं कळलं की काहीच कळलं नाही ते कळलं तरी खूप आहे थोडं गूढ रूपातलं हे सगळं वर्णन आहे आणि म्हणून आता त्यांनी 6व्या ओवीमध्ये म्हटलं जन्मते सोसिले मोठे अपाय बहुतावरी उपाये धाडिले देवे आनंद मनभुवनी हे सगळं संसाराचं दुःख भोगता भोगता आता मला थोडं उजाडल्यासारखं झालेलं आहे की याच्यात काही अर्थ नाही आणि खरा अर्थ पुन्हा कुठं आहे भगवत चरणामध्ये आहे आणि म्हणून मी या काशीमध्ये राहायला आलो इथं वास्तव्याला आलो आणि आता मात्र मला खूप बरं वाटत आहे उपाये धाडिले देवे आनंद मनभुवनी माझ्या बुद्धीमध्ये प्रकाश टाकला आणि गृहत्याग करून मी काशीमध्ये जाऊन पोहोचलो आणि त्यामुळे मला सुखाची प्राप्ती झाली हे सगळं जे वर्णन आहे हा मुख्य विषय लपवण्यासाठी केलेलं वर्णन आहे त्याचं महत्त्व आहे ते मी तुम्हाला नंतर एवढं विशद करून सांगितलं नसतं बरोबर आहे त्याचं महत्त्व आहे पण आता मुख्य विषय त्यांना सांगायचा आहे मुख्य विषय काय आहे तो हा आहे स्वप्नी जे देखील रात्री ते तैसेची होत असे हिंडता फिरता गेलो आनंद मनभुवनी शिवांनी जी काही दिव्य दृश्य दाखवलं समर्थांना तेच आता आपल्याला बघायचं की कुठपर्यंत स्वप्न दाखवलेलं आहे आणि स्वप्नामध्ये काय काय दाखवलेलं आहे हे आपल्याला आता पाहायचं आणि ते तैसेची होत असे याला महत्व बरोबर ना मला भगवंतांनी जे जे स्वप्नात दाखवलं ते तैसेची होत असे त्या त्रिजटेला स्वप्न पडलं होतं 10 महिने सीतामाई लंकेमध्ये होत्या आणि कुठूनच काहीच एक छोटी बातमी सुद्धा येत नव्हती की रामराय काहीतरी हालचाल करतात काहीतरी सुरू आहे सोडवण्याचे प्रयत्न त्यामुळे सीतामाई अत्यंत विषण्ण झाल्या होत्या त्यात रावण त्यांना त्रास देऊन गेला होता या राक्षसी मागं लागल्या होत्या आता सीतामाई म्हणतात मला तरी काही आशेचा किरण दिसत नाहीये आता प्राणत्यागच करावा त्यावेळेला त्रिजटांनी दिव्य स्वप्न सांगितलं मला आज स्वप्न पडलं आणि काय स्वप्न 2 स्वप्न पडले पहिल्या स्वप्नामध्ये दिसलं की हत्तीवर बसून राम आणि लक्ष्मण आलेले आहेत राक्षसांचा संहार केलेला आहे सगळे राक्षस शेणाच्या डबक्यात पडलेले आहेत रावणासकट आणि तुम्हाला त्या पुष्पक विमानामध्ये घालून राम लक्ष्मणांनी अयोध्येला नेलेलं आहे हे पहिलं स्वप्न पडलं आणि लगेच ते स्वप्न संपून दुसरं स्वप्न पडलं कोण कुठलं एक उग्र वानर आपल्या शेपटीला लागलेल्या आगीनं अख्खी लंका जाळत आहे बरोबर हे स्वप्न पडलेलं आहे त्रिजटा सीतामाईंना सांगत आहे हनुमान वरती बसून ऐकत आहे हे ऐकत आहे हनुमंतांनी म्हटलं देवा थँक्यू व्हेरी मच फॅक्स मिळाला व्हॉट इज टू बी डन नेक्स्ट काय करायचंय पुढं फॅक्स मिळाला तुमचा काय उद्योग करायचा सीताशोध तर झालाय फक्त त्यांना अंगठी द्यायची त्यांचा चुडामणी घ्यायचा आणि निघायचं पण नुसतं निघू नको हनुमंता आपण काही चरखा बहादर लोक नाहीये बरोबर ना आपण काही चरखा बहादर नाहीये आपल्याला दणका द्यायचा माहित असतं आणि म्हणून येता येता लंका पेटवून परत ये हा भगवंताचा संदेश महावीर यांनी जसाच्या तसा
अंमलात आणला. तसं हे स्वप्न आहे आणि किती दूरपर्यंतचं स्वप्न आहे हे पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की हे महायोगी कसे असतात, त्यांचा अधिकार कसा असतो. 8व्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात हे साक्ष देखील दृष्टी. आता हे वर्तमानातील सांगत आहे समर्थ. स्वप्नी जे पाहिले हे भूतकाळातील झालं. समर्थ अंदाजे त्यांच्या वयाच्या 25व्या 26व्या वर्षी काशीमध्ये होते, तेव्हा त्यांना स्वप्न पडलं. आणि आता हे स्वप्न सत्य होताना कधी दिसतंय त्यांना? अंदाजे त्यांच्या वयाच्या 67व्या वर्षी दिसते. काय झालं? इसवी सन 1674 साली छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला रायगडावर. त्या रात्री आदल्या पहाटे राज्याभिषेक होता. आदल्या रात्री समर्थ गडावर होते रायगडावर. त्यांची फार मोठ्या स्वरूपात शिवरायांनी अर्थातच पूजा केली. भरपूर काही त्यांना द्रव्य अर्पण केलं. समर्थांनी ते सगळं द्रव्य असं आकाशात उधळून दिलं. मावळ्यांनी ते प्रसाद म्हणून ग्रहण केलं. आपल्या देवघरामध्ये एक एक होन जो असतो तो ठेवला. आणि मंगल कार्यामध्ये साधू बैराग्यांनी भाग घेऊ नये आणि आपला संबंध शिवरायांचा संबंध जगासमोर प्रकट होऊ नये या राजकीय आणि धार्मिक दोन्ही कारणांमुळे समर्थ त्या राज्याभिषेकाला हेतुपूर्वक अनुपस्थित राहिले. आणि अंदाजे रात्री 2-2:30च्या दरम्यान आपल्या एका शिष्याला बरोबर घेऊन समर्थ गडाचा पायउतार झाले. कुठल्याही इतिहासकारावर तुम्हाला हे सांगितलेलं दिसणार नाही, कारण आमचे इतिहासकार हे इंग्रजांच्याच ओंजळीनं पाणी पिणारे आहेत. सगळं आमचं दुर्दैव. कधी अक्कल येणारे आमच्या लोकांना माहिती नाही. इंग्रजांच्या ओंजळीनंच पाणी पिणारे आमचे लोक. आणि म्हणून घेताना इतिहासकार म्हणून गेले. उतरले आणि प्रतापगडाच्या जवळ असणाऱ्या पारमाचीपाशी येऊन पोहोचले. या पारमाचीपाशी आल्यानंतर असं ठरलं होतं की तो जो मुहूर्त आहे, या मुहूर्ताला राज्याभिषेक व्हायचा आहे, त्या मुहूर्तावर 350 सर्व किल्ल्यांवरून सलामीच्या तोफा वाजवल्या जातात. आणि म्हणून समर्थ तिथे येऊन थांबले होते. आणि जेव्हा त्या तोफांचा धडधडाट सुरू झाला, एकदम समर्थांना स्फुरण व्हायला लागलं काव्याचं. त्यांच्याबरोबर त्यांचा पणतू शिष्य होता गिरीधर गोसावी. समर्थांच्या शिष्या वेणाबाई, त्यांच्या शिष्या अय्याबाई, त्यांचा हा शिष्य गिरीधर गोसावी. पणतू शिष्य हा त्यांच्या बरोबर होता. समर्थ म्हणाले, अरे लेखणी हातात घे, लिहायला घे, मला काव्य स्फूर्ती होती. आणि जे काव्य रचलं गेलं ते हे काव्य आहे. त्याचं नाव आहे आनंद मनोभुवनी. मला आत्ता जे जे काही दिसतं, म्हणजे माझ्या वयाच्या 25व्या वर्षापासून 67व्या वर्षापर्यंत जे जे काही घडलं ते ते तैसेची होत असे. जे दिसलं स्वप्नात तसंच होताना मला आत्ता दिसलेलं आहे. याचा अर्थ अजून जे पुढचं दिसलेलं आहे ते सुद्धा तसंच होणार आहे. आता पुढचं दिसलंय की नाही हे पण बघणार आहोत. त्यांच्या चरित्राचा आधार घेऊनच बघणार. आणि म्हणून ते काय म्हणतायत, आता स्वप्नीचे देखील रात्री हा भूतकाळ सांगितला. आता काय म्हणतात, वर्तमान काळ सांगतायत. हे साक्ष देखील दृष्टी. माझी दृष्टी हे साक्ष पाहतीये. स्वप्नात जे दिसलं ते आतापर्यंत खरं झालेलं आहे. आतापर्यंत हे खरं झालेलं आहे. हे साक्ष देखील दृष्टी. किती कल्लोळ उठले आणि हृदयामध्ये भगवंताच्या प्रेमाचे किती कल्लोळ निर्माण झाले. अरे देवाने किती कृपा केली आम्हा हिंदूंवरती. आम्ही जिवंत राहतो की नाही, समजतो की काय. काशी की गला गई, मथुरा में मस्जिद भाई, अगर एक शिवा न होता तो सुन्नत होती सबकी. सगळ्यांची सुद्धा करून टाकली असती या लोकांनी. सगळे भाईजान झाले असते, इकडे बेगमजान झाले असते. पण हे होताना दिसत आहे. ही भगवंताची किती मोठी आमच्यावर कृपा आहे. म्हणून समर्थ काय म्हणतात, किती कल्लोळ उठले आणि विघ्नघ्ना प्रार्थिले, गेलो आनंद मनोभूनी. आता पुन्हा भूतकाळात गेले.
पहिल्या 2 चरणामध्ये वर्तमान काळ सांगितला, आता पुन्हा भूतकाळात गेले. काय झालं? ज्या वेळेला ते स्वप्न संपलं असेल आणि समर्थांना जाग आली, त्या वेळेला त्यांना इतका आनंद झाला, असं होणार आहे. सगळ्या भारताकडे बघितलं तर सगळीकडे हिरवे झेंडे लागलेले आहेत. भगवा नावाचा झेंड्याचा पत्ता कुठं नाहीये. असा भयानक काळ चालू असताना मला जे दिव्य स्वप्न दिसलं त्यामध्ये तर सगळीकडे भगवे झेंडे लागलेले दिसले. हिंदूपद पादशाही निर्माणासाठी असं दिसलं. हे खरंच होणार आहे. किती आनंद समर्थांना झाला. कुठले स्नानादिक पूर्ण केलं, आपलं अनुष्ठान पूर्ण केलं आणि थेट विघ्नविनायकाच्या मंदिरात पोहोचले काशीमध्ये. ज्या पहाटे स्वप्न पाहिलं त्या सकाळी सगळ्यात पहिल्यांदा गणपती बाप्पाच्या मंदिरात समोर आपण पण सुदैवानं तिथंच आहोत. काय म्हटले बघा समर्थ, विघ्नघ्न प्रार्थिले गेलो आनंद भगवान. आता शत्रुघ्न म्हणजे कोण? शत्रूचा नाश करणारा तो शत्रुघ्न ना. तसा विघ्नघ्न म्हणजे कोण? विघ्नांचा नाश करणारा विघ्नघ्न. विघ्नांचा नाश कोण करतो? भगवान श्री गणेश. का समर्थ तिकडे धावले? हिंदू धर्मावर जी विघ्न आलेली आहेत, ही विघ्न जी स्वप्नात मला नष्ट होताना दिसली, हे स्वप्न देवा तुझ्या कृपेनं खरं हो, म्हणून समर्थ धावले गणपती बाप्पा आणि त्यांच्या पुढे उभे राहिले आणि म्हणाले, जे काही स्वप्नात दिसलं देवा असे सगळं तू खरं कर. विघ्नघ्ना प्रार्थिलो, त्याला प्रार्थना केली. ही जी काही विघ्न आलेली आहेत ती सर्व विघ्न स्वप्नात दिसली त्याप्रमाणे दूर होवोत मी तुला प्रार्थना करतो गणपती बाप्पा, असं म्हणून समर्थांनी गणेशांची प्रार्थना केली. आणि काय झालं? आनंद मनोभवनी. काशीमध्ये असताना मी हे सगळं केलेलं आहे. आता नियम सांगतो तुम्हाला काय आहे. तुमच्या आमच्यासारखे भक्त जेव्हा देवाचं दर्शन घेतात तेव्हा देव आपल्याला त्याच्या मृण्मय रूपाचं दर्शन देतो. मृण्मय म्हणजे मातीचं. आता समोर जे गणेश आहेत ते कुठल्या रूपात आहेत? ते जे आहेत ते एका धातूच्या रूपामध्ये आहे. धातू हे मातीचंच एक रूप आहे. म्हणजे हे कसं दर्शन आहे? मृण्मय दर्शन आहे. जेव्हा समर्थांसारखे महापुरुष समोर उभे राहतात त्यावेळेला त्या देवतेला प्रत्यक्ष चिन्मय रूपात दर्शन द्यावं लागतं. इट इज अ थंब रूल. परमार्थामधला हा थंब रूल आहे. समर्थांसारखे जेव्हा महापुरुष तिथं, आता जेव्हा ते पंढरपूरला गेले समर्थ, तिथं काय म्हणाले? तिथे का रे उभा श्रीरामा. अरे काय समजलं श्रीरामा? स्लिप ऑफ टंग. काय स्लिप ऑफ टंग? समर्थांचं स्लिप ऑफ टंग होणं शक्य आहे. इथे का रे उभा श्रीरामा मनमोहन मेघश्यामा. भगवान पांडुरंग नामरूपामध्ये प्रकट झाले आणि दर्शन त्यांनी दिलं. आणि फक्त समर्थांच्या बाबतीत झालं असं काही नाही. तुळशीदासांचं असंच झालेलं आहे. अनेक संतांच्या बाबतीत असंच झालेलं आहे. तेव्हा नियम असा आहे, समर्थांसारखे जेव्हा महायोगी महाभक्त त्या क्षेत्रावर त्या वरच्या देवाच्या समोर उभे राहतात त्या देवतेला चिन्मय रूपात दर्शन द्यावं लागतं. आणि इथेही तेच झालं. जसे बाप्पांची प्रार्थना समर्थांनी पूर्ण केली न केली, भगवान गणेश समोर प्रकट झाले. श्री गणेश तिथं प्रकट झाले आणि दिव्य दृष्टीनं मी काय करणार आहे बघ म्हणून त्यांनी जे सांगितलं ते पुढे लिहिलेलं आहे. मी आता काय ठरवलेलं आहे आणि मी काय करणार आहे ते बघ. म्हणून आपल्या लक्षात यावं, विघ्नघ्ना प्रार्थिले गेलो. ते विघ्न कोणतं आहे? समर्थांनी सांगितलं, स्वधर्मा आड जे विघ्ने ते सर्वत्र उठेली. स्वतःच्या धर्माचं पालन करण्याला प्रतिबंध जे करतात ती विघ्न आता सुद्धा ती विघ्न विद्यमान आहेत. फक्त ती विघ्न मीडियाच्या माध्यमातून विद्यमान आहेत हे आम्हाला माहिती नाही. येतं लक्षात? तुम्ही मंदिरात जाऊ नये, सद्ग्रंथ वाचू नयेत, चिंतन करू नये, यात्रा देवाच्या करू नयेत म्हणून जो काही मीडिया
पॉवरफुल झालेला आहे आणि तुम्हाला यूट्यूब आणि इंस्टाग्राम आणि अमुक या माध्यमातून तुम्हाला त्यांनी रोखून धरलंय, ही सुद्धा विघ्नच आहेत स्वधर्माच्या आड आली. त्या काळात तसं होतं, या काळात तसं आहे, लक्षात घ्या. म्हणून स्वधर्मा आड जे विघ्ने ते सर्वत्र उठिली. सर्वत्र उठिली म्हणजे महाराष्ट्राचा समर्थांच्या काळापुरता विचार करायचा झाला तर 3.5 शतकं होऊन गेली स्वधर्माच्या आड विघ्न. इसवी सन 1310 साली यादवांचं राज्य पडलं. 1310 साली यादवांचं राज्य पडलं. तेव्हापासून आतापर्यंत हे समर्थक 25व्या वर्षाचे म्हटले तर 25 × 10 = 35, 1633-34 साल असा. या सालापर्यंत 350 वर्ष झाली ना अंदाजे. इतका काळ हे विघ्न आहे स्वधर्माच्या आड आले. ते सर्वत्र उठिली. पण गणपती बाप्पांनी त्यांना दिव्य दृष्टीनं दाखवलं, व्हॉट आय एम गोइंग टू डू. त्यांनी दाखवलं, घरडिली चिरडिली देवे, लाटिली कुटिली देवे, दापिली कापिली बहु. आपल्या सैन्याच्या साह्यानं भगवंताने त्या सगळ्यांचा संहार केलेला दाखवला. हे दिव्य दर्शन दाखवलं आणि नंतर ते पुढे घडलेलं आहे. त्याचं लक्षात. जसं भगवद्गीतेमध्ये ज्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं की भगवान सांगतात, अर्जुना, मी या सर्वांना म्हणजे कौरव पक्षीय सगळ्यांना आधीच मारलेलं आहे. आता ते समोर दिसत आहेत, अर्जुनाला समोर दिसत आहेत ते सगळे लोक. 18 अक्षौहिणी सेनेतील ही मोठी सेना आहे, ती सगळी दिसतीये. आणि भगवंत तर इथं म्हणतात, मी यांना आधीच मारलेलं आहे, मी यांना आधीच मारलेलं आहे. तुला निमित्त बनायचं की नाही तू ठरव. तुला यांच्या मृत्यूचं म्हणजे माझ्या कार्याचं निमित्त तुला बनायचं की नाही हे तू ठरव. हे मरणार हे निश्चित. का मी ठरवलंय. समोर हालचाल करताना दिसत आहेत ते सगळे, जिवंत दिसत आहेत. मग भगवंत असं कसं काय बोलला, मी यांना मारलेलं आहे. याचा अर्थ भगवंतांनी संकल्पाच्या स्तरावर त्यांना संपवलेलं आहे. फक्त आता एक्झिक्युशन बाकी आहे. कळलं का. म्हणजे सरकारने इतकं अनुदान द्यायचं हे सँक्शन केलेलं आहे. फक्त आता खात्यामध्ये यायचं राहिलेलं आहे. खात्यामध्ये ते एकदा त्यांचं झालं की मग ते खात्यामध्ये येणार. त्यांचं खात्यामध्ये झालं पूर्ण मग आपल्या खात्यामध्ये येणार. आता असं काही म्हणायचं कारण नाही. 2014 नंतर आधी होतं आणि मध्ये 2.5 वर्ष पण झालं होतं प्रकरण. जरा जाऊ दे, तो विषय बाजूला ठेव. पण म्हणजे आता काय झालेलं आहे, सँक्शन झालेलं आहे. फक्त तुमच्या बँक अकाउंटमध्ये यायचं बाकी आहे. तसं आहे. म्हणून गणेशांनी जे काही दिव्य दृष्टीनं दाखवलं हे सर्वच्या सर्व समर्थांना पुढं घडलेलं दिसलेलं आहे. आता हे कसं घडतं हे सांगतो. इथं घडणारी कोणतीही घटना स्थूलातील ही सूक्ष्म जगताच्या नियंत्रणाखाली असते आणि सूक्ष्म जगतातील शक्तींच्या संतुलनानुसार या स्थूल जगतातील हालचाली घडतात. उदाहरण सांगतो. सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळेला जेव्हा नॅझीज पॉवरफुल होत होते. नॅझी म्हणजे कोण, जर्मन्स. आणि आता जर्मन जिंकतायत असं व्हायला लागलं. त्यावेळेला भारतातील वेडपट लोक नाचायला लागले, वा 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 वा. कारण जर्मन आणि ब्रिटिश विरोधात आहेत ना. ब्रिटिश हरणार, जर्मन जिंकणार, आपण स्वतंत्र होणार. सावरकर हसले म्हणाले, मूर्खांनो, तुमचा मालक बदलणार आहे, तुम्ही गुलामच राहणार. तुमचा मालक बदलणार आहे, तुम्ही गुलामच राहणार. भिकेमध्ये स्वातंत्र्य मिळत नसतं. त्याच्यासाठी रक्त सांडावं लागतं. त्या काळामध्ये योगी अरविंद हे पॉंडिचेरीमध्ये होते. त्यांच्या पत्राचं एवढं जाड पुस्तक आहे. आहेत ती सगळी पत्र पण ती छापली आहे. पण एवढं जाड पुस्तक उपलब्ध आहे. एका साधकानं विचारलेल्या प्रश्नावरून त्यांनी त्याला उत्तर दिलं की मी सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळेला ध्यानशक्तीनं त्या सूक्ष्म जगतामध्ये प्रवेश केला ज्या ठिकाणी मित्रपक्ष आणि नॅझीज
यांना वेगळ्या वेगळ्या शक्ती मदत करत होत्या. आणि त्यावेळेला दगडापेक्षा मीठ मऊ या नियमानुसार नाझीज पेक्षा ब्रिटिश बरे. दोघेही वाईटच आहेत, पण त्यातल्या त्यात जर मालक बदलला तर अजून त्रास आहे भारताला. जर्मन्स जर मालक झाले आपले तर अजून भयानक त्रास होणार आहे, कळलं का? त्यापेक्षा ब्रिटिश बरे. म्हणून मी माझी योग शक्ती मित्र पक्षाच्या मागे लावली. शेवटी कोण जिंकलं? सेकंड वर्ल्ड वॉर सुद्धा ब्रिटिशच जिंकले. असं त्यांनी म्हटलं नाही की माझ्यामुळे हे जिंकले, पण सांगताना हे सांगितलं. याचा अर्थ काय लक्षात घ्या, हे जे काही घडतं आपलं इथं, याच्या मागं सूक्ष्म जगत जे आहे, जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही, त्या जगतातील हालचालींवर हे सगळं ठरतं, स्थूल जगातलं. येतं लक्षात? आणि म्हणून सूक्ष्म जगामध्ये प्रवेश करण्याचा अधिकार ज्या महायोग्यांना असतो त्यांना ते दिव्य दर्शन घडत असतं. आणि समर्थांचा तो अधिकार असल्यामुळं भगवान श्री गणेशांनी आता मी काय करायचं ठरवलं आहे हे त्याच्यात दाखवलं आहे. समर्थ प्रत्यक्ष प्रकट होतो, तो हा विषय चालला. आणि म्हणून समर्थ काय म्हणतात? विघ्नांच्या उठल्या फौजा भीम त्यावरी लोटला, घरडली चिरडली लागे रडविली बडविली बडली. आता हनुमंतराय पण त्याच्यात आले. भीम म्हणजे हनुमान. तुम्हाला भीमराव वाटतील ते नाही, भीम म्हणजे हनुमान आपले. हनुमंतराय जे आहेत, हे हनुमंतराय तिथे आले. गणपती बाप्पांनी बोलवलं त्यांना, या तुम्ही पण जरा मदतीला या. आणि श्री हनुमान सुद्धा आता त्यांचा संहार करतात. हे सगळं कुठं चाललंय? सूक्ष्म जगतातलं चाललंय. हे दाखवत आहे. मग पुढं काय झालं? हाकिली टाकिली मागे तेने रागेची चालेला हात बोंब बहु झाली. पुढे खत्तल मांडले, प्रचंड मोठा संहार त्यांनी चालू केला. आणि मग पुढं खोळले लोक देवाचे मुख्य देव चिवटीला, कळेना काय रे होते आनंद अनुभवली. आता हे जे आहे ना, फार अद्भुत समर्थांनी अशा पद्धतीने दिलंय. याच्यामध्ये भूतकाळ पण आहे आणि वर्तमान काळ पण आहे. कसं ते सांगतो. मुख्य देव म्हणजे रामराय. मारुतीराय आले की रामराय येणार की नाही सांगा? तर रामराय वाट बघत बसते. आता उपासना झाली की प्रसाद आहे की नाही सांगा? काय आपण सगळे कशासाठी एकत्र आलोय? तुम्ही हसताय का? मी विचारतो तुम्हाला, मला ठीक आहे असो, तुम्हाला माहिती आहे ज्याच्यासाठी आल्या असाल त्याच्यासाठी आलेले आहात. पण मुख्य देवाची उठल्या म्हणजे रामराय आले. युद्धाला रामराय सज्ज झाले. हा त्रेतायुगातील संदर्भ. पण पुढचं वाक्य बघा काय आहे? कळेना काय रे होते आनंद अनुभव. तुम्ही कोणत्या गोष्टीच्या बाबतीमध्ये कळेना काय रे होते असं म्हणता? व आता प्रवचनाच्या बाबतीत आम्ही हेच म्हणू शकतो. कळेना काय रे होते. 7:30 तरी बुवा थांबतात की नाही? वी डोंट नो. थांबणार नक्की. कळेना काय रे होते कधी म्हणतो आपण? कधी म्हणजे काय? जेव्हा कळत नाही तेव्हा म्हणतो. तसं नाही. झालेल्या गोष्टीबद्दल म्हणतो की चालू असलेल्या गोष्टीबद्दल म्हणतो? का? ही इन प्रोसेस आहे. याचा रिझल्ट काय लागणार आहे माहिती नाही. बरोबर ना? इलेक्शन इतकं झपाटलं होतं सध्याच्या लोकांना. हा किती पुढे आहे, हा किती, अरे दुपारी तर तो पुढे होता, आता माझा कसा पडला? संध्याकाळ आपण हा परत कोण पुढे, अरे परत पुढे गेला काय? कळेना काय रे होते. शेवटी निकाल काय लागतो? निकाल कोणाचा लागतो आणि निकाल काय लागतो? कळेना. इन प्रोसेस जी गोष्ट आहे त्याच्याबद्दल आपण असं म्हणतो. आता रामरायांच्या मुख्य देवाची उठला हे तर त्रेतायुगात नाही. रामरायांचं होऊन गेलं ना, काय झालं ते. आणि रामरायांच्या बाबतीत शंका घ्यायचं काय कारण आहे? समर्थांना कळेना काय रे होते. आता रामराय युद्धात उतरले म्हणजे त्यांचा विजय निश्चित आहे. मग शंका काय आहे? याचा अर्थ स्पष्ट आहे. हे वर्तमानातलं चाललेलं आहे. आणि वर्तमानातलं काय चाललंय? मुख्य देव कोण आहे इथं? आता इथं मुख्य देव आहे शिवाजी महाराज. लक्षात घ्या. इथं मुख्य देव कोण आहे? शिवाजी महाराज. ते युद्ध करतायत. आणि कळेना काय रे होते म्हणजे काय? एकतर अफजल खानवर किंवा शाहिस्त्याचं युद्ध, माझ्या मते आग्र्याचं युद्ध, आग्र्याला जे जाणं त्याचं कारण
कळेना काय रे होते म्हणजे काय. आता रामरायास शिवरायांच्या पाठीशी आहे समर्थांना गणपती बाप्पांनी तिथंच दाखवून दिलं की श्री रामरायांचा सगळा फोर्स शिवरायांच्या मागे आहे, भविष्यात काळातलं दाखवलं. पण शिवाजी महाराज आग्र्याला गेले कशासाठी सांगणार? बघायला ताजमहल. हिंदूंचं पहिली ड्युटी आहे माहिती आहे ना तुम्हाला? हिंदू असण्याचं पहिलं कार्य काय आहे? ताजमहल पाहून येणे. बरोबर ना? असं ऐकण्यात आलं ना माझ्या तरी. आपण हिंदू आहे तर ताजमहल तर बघायला पाहिजे, तिथं नाक घासून यायला पाहिजे, पश्चिमेकडे तोंड करून. बरोबर काय समज शिवराय तिथं का गेले होते? शिवराय यासाठी गेलेले होते, इतिहासकार असं सांगतात, इतक्या लवकर तह करण्याची काहीही गरज नसताना शिवाजी महाराजांनी तह केला. मग का तह केला? याचं कारण मिर्झा राजे जयसिंगांचा मान राखणे. मिर्झा राजे हे शहाजीराजांसारखेच वयानं अधिक होते, वडिलांसारखे होते आणि सन्माननीय व्यक्तिमत्व होतं. आणि मराठा आणि राजपूत यांच्यामध्ये युद्ध झालं असं इतिहासात लिहिलं जाऊ नये. किती विचार करणारे शिवराय होते बघा. अरे आजपर्यंत हे भांडण चालू राहिलं असतं, आजपर्यंत हे भांडण चालू राहिलं असतं. ते मूर्ख लोक म्हणतात ना, तुमच्या शिवाजीने काय आमची सुरत लुटली. आता जे गुडघ्यातच ज्यांचं आहे त्यांच्याबद्दल काय बोलायचं? आजही बोलतात सुरत मधले लोक काही काही. काय सांगतात तुमच्या शिवाजींचं सुरत लुटली आमची, असं बोलणारे लोक आहेत. काय बोलायचं? पण हे युद्ध होऊ नये, सुलतानासाठी दोन हिंदू क्षत्रियांनी लढू नये म्हणून केवळ हट्टाला पेटलेल्या त्या मिर्झा राजांच्या पुढं वयानं अधिक असल्यामुळं शिवरायांनी नमतं घेतलं आणि आग्र्याला जायचं ठरवलं. त्याच्या बदल्यात हे वचन घेतलं, तुम्ही आहात तोपर्यंत माझ्या जीवाला धोका, माझ्या मुलाच्या जीवाला आणि माझ्या मावळ्यांच्या जीवाला धोका असता कामा नये. आणि ते वचन त्यांनीही पाळलं. ते काही साधे नव्हते. मिर्झा राजे मोठं व्यक्तिमत्व होतं, पण इतक्या लवकर तह करायची गरजच नव्हती महाराजांना. पण शिवाजी महाराज का गेले होते माहिती? नो वन नोस. इतिहासकार सांगणार नाही, कारण त्यांच्याकडे ती इमॅजिनेशन पॉवरच नाही. गुलामीचीच बुद्धी असणारे हे लोक आहेत. शिवाजी महाराज पहिल्या दिवशी किती भांडलेत ते तुम्ही माहितीये? पहिल्या दिवशी ते धनाधन. कुणाचं काही मुलाचं बाळगलं नाही. अरे तिथं मानाखाली घालून उभं राहायचं असतं बाकीच्यांनी. यांनी सरदारकी स्वीकारली होती, कारण मिर्झा राजांचा आग्रहच तो होता की तुम्ही सरदार व्हा. तुम्ही म्हणता म्हणून मी होतो, मला सरदार व्हायची इच्छा नाही, फक्त तुम्ही वडिलांच्या स्थानावर आहात, तुमची आज्ञा म्हणून मी पाळतो. म्हणून शिवरायांनी हे सगळं नमतं घेतलं होतं. पण त्याच्या मागचा प्लॅन वेगळा होता. तिथं 15,000 मनसबदार, 10,000 मनसबदार, 5,000 मनसबदार असे असायचे आणि प्रत्येकाच्या पोस्टनुसार पुढं मागं असायचं. तर 15,000 सगळ्यात पुढं असणार, 10,000 मागं, 5,000 त्याच्या मागं. आता शिवरायांकडे तर लाखाचं सैन्य होतं, मग त्यांना पुढं उभं केलं पाहिजे, सगळ्यात पुढं उभं केलं पाहिजे. त्या औरंगाला काय बुद्धी झाली माहिती नाही, त्याचं भाग्य बलवत्तर होतं. आता अपमान करायचा म्हणून की अन्य कुठल्या कारणामुळं त्यांनी शिवरायांना 5,000 मनसबदारांच्या तिथे उभं केलं. मी म्हणाल मग ह्याच्यात काय झालं एवढं? अपमान जाऊ द्या, शिवरायांना काय मानाशी घेणं नाही आहे. शिवरायांना 15,000 मनसबदारांच्या तिथं जर उभं राहता नसतं पुढं क्लोज टू औरंग्या, काहीतरी कांगा वापरून डायरेक्ट कार्यक्रम तिथंच त्याला उडवायचं आणि नंतर म्हणायचं मिर्झा राजे सॉरी चुकून झालं बरं का, सांभाळणार. काय करणार? अरे आयता हातात मिळतोय कोणी सोडायचं त्याला? आयता हातात मिळतो सोडायचं कोणी त्याला? 15,000च्या तिथं उभं राहायचं, काहीतरी कांगावा करायचा, प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी, काहीतरी अगदी आपल्या पुढचे येतो, काहीतरी करायचं आणि चित्त विचलित करायचं, काहीतरी गोंधळ घालायचा. दुसरीकडं सगळ्यांचं लक्ष तिकडे गेलं की पटकन उडी मारायची वरती, टणकन जय श्रीराम समाप्त.
कुठे गेला औरंगजेब? गेला, गायब झाला. हे करायचं होतं महाराजांना, पण ते काय त्याचं भाग्य बलवत्तर, त्यांनी त्यांना इतक्या दूर उभं केलं. मग शिवरायांना कळलं की इथं थांबून काय उपयोग आहे, मग कांगावा केला मोठा. माझा अपमान झाला, अमुक झालं, तमुक झालं, तमुक झालं, राजाजी क्या हो गया, राजाजी क्या हो गया, पळत गेले सगळे. पण तिथं सगळं मानाखाली घालून चिडचूप उभारायची पद्धत होती. आणि मग त्यांना हलवलं. त्याच्या पुढच्या दिवसापासून ते त्यांना जायचंच नव्हतं ना तिथं. त्या दरबारात जाऊन करायचं काय होतं, त्यांना जायचंच नव्हतं. हा कार्यक्रमच करायचा होता म्हणून गेले होते. तो काही होताना दिसत नाहीये. त्याचं भाग्य बलवत्तर. तिथून पुढे ते गेलेच नाही. मिर्झा राजे मरण पावल्यानंतर आता मात्र शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं, आता आपला कधीही प्राण इथं जाऊ शकतो. कारण ज्यांची सिक्युरिटी घेऊन गेलो होतो तोच माणूस राहिला नाही आता. मग त्यांनी हालचाली केल्या. आपल्याला पेटाऱ्यातून बसून गेले म्हणून सांगतात, खरं कुणालाही माहिती नाही. काहीतरी उद्योग केला आणि ते परत स्वराज्यात आले. अशा पद्धतीनं आले. एकही माणूस सापडला नाही महाराजांचा. अरे एक घोडाही सापडला नाही. सगळे सही सलामत परत आले. त्या संदर्भामध्ये म्हणतात, कळेना काय रे होते. काय होणार आहे म्हणजे शिवराय तर परत येतील, पण हा मरतोय की नाही माहिती नाही. औरंगजेब कळेना काय रे होते. म्हणून आता रामायण आणि शिवराय हे कसं पॅरल झालंय हे बघा या काव्यामध्ये. म्हणून मी म्हणतो की महापुरुष सदैव कसं तेच तेच कार्य करत पुढे येतात आणि एक एक युग पुढे नेतात हे आपल्याला लक्षात येईल. आणि ह्या पद्धतीनं समर्थांनी इथं वर्णन केलं. पुढे ते म्हणतात, हाकिली टाकिली मागे तेणे रागेची चालीला हाक बहु झाली. पुढे गंतल मांडले खवळले लोक देवाचे मुख्य देवाची उठीला. आता लगेच पुन्हा ट्विस्ट केलं आणि ट्विस्ट करून पुन्हा काय केलं, स्वर्गीची लोटली जेथे रामगंगा महानदी. आता पुन्हा काशीचं वर्णन सुरू. 3-4 ओव्या या युद्धाच्या आणि धर्मकार्याच्या सांगायच्या, लगेच बदल करायचा आणि पुन्हा पुराण काळामध्ये घेऊन जायचं. आता वर्णन करतायत, स्वर्गीची लोटली जेथे रामगंगा महानदी तीर्थास तुलना नाही आनंद मनभुवनी. तुम्हाला सगळी ही कथा माहिती आहे. रामगंगा का म्हटलं, श्री विष्णूच्या चरणातून आली म्हणून ती रामगंगा. राम आणि विष्णू एकच म्हणून तिला रामगंगा म्हटलं. ग्रंथीचे वर्णिले मागे गुप्त गंगा महानदी. ही जी गंगा दिसते त्याच्या आत एक गुप्त गंगा आहे. ती फक्त महायोग्यांना दिसते, तुम्हाला मला नाही. तिथं प्रवेश फक्त या समर्थांसारख्या महापुरुषांचा होतो. तुमच्या आमच्या होत नाही. समर्थ तिथेही जाऊन आलेले, त्याचं वर्णन आहे. गुप्त गंगा महानदी जळात रोकडे प्राणी आनंद मनभुवनी. सकळ देवांची साक्षी गुप्त उदंड भुवने. सौख्य ते पावणे जाणे आनंद मनभुवनी. त्रैलोक्य चालले तेथे देव गंधर्व मानवी. ऋषी मुनी महायोगी आनंद मनभुवनी. त्या गुप्त गंगेमध्ये मला या सर्वांचं दर्शन झालं असं समर्थांनी सांगितलं. काळात म्हणजे वेळेचं बंधन असल्यामुळे मी काही गोष्टी पटपट जातोय. महत्वाचा मुद्दा थोडा इलॅबोरेट करून सांगितलं. आता एक आध्यात्मिक सूत्र समर्थांनी सांगितलं, 11 11 बहु 11 काय 11 कळेची ना गुप्त ते गुप्त जाणावे आनंद मनभुवनी. आता 11 11 बहु 11 काय प्रकरण आहे माहिती आहे का तुम्हाला? त्याचे 2 अर्थ आहेत. एक काशीचं वर्णन चालू आहे. काशीमध्ये विश्वेश्वर महादेव आहे आणि रुद्र संख्या म्हणजे 11, बरोबर आहे ना. म्हणून शिवांच्या संदर्भातील हा विषय. बरं, एकादश रुद्र समर्थांचे उपास्य हनुमान आहे. 11वे जे रुद्र आहेत ते कोणात मारुद्र आहे, म्हणून तोही एक संदर्भ इथे येतो. पण हा वरवरचा संदर्भ आहे. मूळ संदर्भ पारमार्थिक आहे. तो काय आहे तो बघा. 11 आकडा आपण कसा काढतो? एकावर एक काढतो. खरं तर एका समोर एक काढतो, पण म्हणताना एकावर एक होतो. काय तसं म्हणतात माहिती नाही मला. काढताना आपण एका समोर एक काढतो, बरोबर. एका समोर एक असं काढतो. बर, आता मला सांगा, हे 2 एक आहेत एका समोरचे. हे जे 2 एक आहेत ते एक आहेत की 2 आहेत? पण 2 एक आहेत ना. मग ते एकच आहेत की 2 वेगळे आहेत? वेगवेगळ्या व्हॅल्यू आहेत. नाही, व्हॅल्यू नाही. एक वेगळे की 2 सेम आहे? सेम. एक एकच आहे
पण त्याच्या संख्या दोन वेगळ्या आहेत. एक दशकस्थानी आहे, एक एककस्थानी आहे. म्हणजे दोन्ही एकच आहेत ना की वेगळे? सोपं सांगू का? एखाद्याकडे पद नाही आहे आणि आता तो उपमुख्यमंत्री झाला. आधी पद नव्हतं, आता उपमुख्यमंत्री झाला. व्यक्ती बदलली कितीच आहे? आपल्या सुनेत्रांनी सांगा मला काय पाहून. काय पूर्वीचे आणि आताच्या ते दोन्ही एकच आहेत ना? व्यक्ती आता पोस्ट बदलली ही गोष्ट वेगळी, व्यक्ती तीच आहे ना. तसं हा एक आणि हा एक काय झालं? दोन्ही एकच आहे, फक्त स्थान भेद आहे. बरोबर आहे? मग आता इथं गुप्त काय आहे याच्यामध्ये? एक जीव आणि एक शिव. जीव मी एक आहे आणि शिव एक आहे. आणि याच्यातलं गुप्त काय आहे? जेव्हा एका शिवासमोर एक जीव समोर उभा राहतो तेव्हा फक्त एक शिव राहतो, जीव त्याच्यात विलीन होतो. जीव त्याच्यामध्ये विलीन होतो आणि जो उरतो तो एकच उरतो. हे गुप्त आहे पण ते जाणायचं आहे. गुप्त ते गुप्त पण जाणावे, सोडून द्यावे नाही. म्हणून मी हे सांगितलं, तर सोडून दिलं. सगळ्यात सोपा उपाय गुप्त ते गुप्त जाणत जाऊ दे ना. गुप्त काय करायचं आपल्याला? जो पण गुप्त असेल तो सोडवेल हा प्रश्न. आपलं काम पुढे जायचं आहे. गुप्त ते गुप्त पण जाणावे. काय गुप्त हे जाणून घ्या. तसंही आपल्याला पडदा बाजूला करून आत बघायचं असतंच की नाही? काय पडदा बाजूला करून बघतो ना आपण? का बघतो? काहीतरी गुप्त म्हणून पडदा लावलेला दिसतोय. पडदा वाजून करून बघण्याची इच्छा होते की नाही माणसाला? सांगा बरं. का? गुप्त जाणून घेण्याची इच्छा हा माणसाचा स्वभाव आहे. म्हणून गुप्त ते गुप्त जाणावे आनंद मनोभुवनी, हा गुप्तपणा याच्यामध्ये आलेला आहे. मग पुढे म्हटलं, त्रैलोक्य चाललेल्या फौजा सौख्य बंध विमोचने मोहीम मांडलेली मोठी आनंद मनोभुवनी. दोन्ही रिझर्वन्स आहेत, रामकाळ आणि शिवरायांचा काळ. सर्व बाजूनी मावळे. आता रामकाळ तुम्हाला माहिती आहे म्हणून तो सांगत नाही, पण शिवरायांच्या काळात सांगतो. सर्व बाजूनी मावळे एकत्र आले. शिवरायांना अनेक घरातून लोक यायला लागले. हे स्वराज्याचं कार्य आहे म्हणून सगळे वेगात यायला लागले. शिवरायांचं सैन्य मोठ्या प्रमाणात वाढायला लागलं. आणि मग काय झालं? मोहीम मांडलेली मोठी. कोणती मोहीम आहे? कोणती मोहीम मांडायची? स्वराज्य निर्मितीची ही मोहीम आहे. 5 शाह्यांनी हा महाराष्ट्र जिथं गुलाम बनवलेला आहे, 350 वर्ष अंधकार पसरलेला आहे, त्या अंधकारामध्ये प्रकाश पेटवायचा आहे. आणि तो प्रकाश स्वतःच्या सामर्थ्यानं पेटवायचा आहे. हे सगळ्यात अवघड कार्य आहे. आणि म्हणून मोहीम मांडलेली मोठी आनंद. हे सगळं समर्थांना दर्शन त्या स्वप्नामध्ये झालेलं आहे. काय काय होणार आहे पहा. ते सगळं समर्थ आता सांगतायत की जे घडलं ते मी तुम्हाला सांगतो. मग पुढे त्यांनी म्हटलं, सुरेश उठिला रागे सुरसेना बरोबरी वेष्टीत कर्कशेचा याने शस्त्रपाणी महाबळी देवदेव बहुदेव नाना देव बरोबरी दाटणी झाली मोठी आनंद मनोभुवनी. दिग्पती चालिले सर्वे नाना सेना बरोबरी वेष्टीत चालिले सगळे आनंद मनोभुवनी. आणि मंगळे वाजती वाद्ये महागण समागमे आरंभी चालले पुढे आनंद मनोभुवनी. अनेक देव सगळे या रामरायांना येऊन भेटले आणि त्यांच्या सेना सगळ्या त्यांना ते सगळे ट्रूप्स पुढे निघाले. तिथं जसं तसं शिवरायांच्या संदर्भामध्ये तो अर्थ घ्यायचा. मग इथं एक म्हटलेलं आहे, मंगळे वाजती वाद्ये. आता युद्धाला चाललाय ना तुम्ही, मग मंगलवाद्य वाजवायची की रणवाद्य वाजवायची? युद्धाला निघालेले असं ना असं वाजायला लागलं तर ते योद्धे सळसळून युद्ध करायला लागतील की तलवार म्यान करतील? काय करतील लोक? युद्धाला जायचं ना. मग मंगले वाजती वाद्य काय आहे? त्याचं कारण आहे, सगळ्यात पुढे कोण चाललाय तो बघा. मंगलमूर्ती सगळ्यात पुढे आहे. मंगलमूर्ती सगळ्यात पुढे आहे. मग ते मंगलमूर्ती असल्यामुळे त्यांना वाद्य मंगल पाहिजे. बरोबर आहे? म्हणून मंगले वाजती वाद्ये. आणि पुढे काय म्हटलं? महागणा समागमे
गण म्हणजे शिवगणांना घेऊन भगवान गणेश आता युद्धाला निघालेले आहेत. शिवगणांना बरोबर घेऊन निघाले. आरंभी चालेला ते आरंभात म्हणजे सगळ्यात पुढे आहे आणि ते निघाले का? अरे विघ्न संपवायचे तर विघ्नहार तिथे समोर पाहिजे की सगळ्यांच्या, विघ्नहार सगळ्यांच्या समोर पाहिजे ना, म्हणून तो पुढे निघालाय. तुम्ही म्हणाल बुवा काही आता कवी कल्पना करायला लागले तर काही आम्हाला ऐकायला लागले. सांगतो मी कसं ते. पुढचं वाक्य वाचा. राशवे राखली मागे तेणे रागेची चालीला. रासव शब्दाचा अर्थ आहे गाढव. आता रावणाला वरदानच होतं की देवांवर त्याची सत्ता चालेल. भगवान गणपती सुद्धा देव आहेत. त्यांनी गणपती बाप्पांना पण पकडलं, त्यांना ब्रह्मदेवांचा वर राखणं भाग पडलं म्हणून ते पकडले गेले. रावणानं म्हटलं तुम्ही बुद्धीची देवता, तुम्हाला मी बिन बुद्धीचं काम देतो. काय देतो? गाढवं बाळ. म्हणून एकदा ती रामायणामध्ये म्हणजे भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराजांनी वर्णन करताना म्हटले गणेश गाढवे वडी. गणपती बाप्पाला काय काम दिलं? गाढवं वळायचं काम दिलं. तेने रागेची चालीला, त्याचा राग अजून त्यांच्या डोक्यात आहे. रावणानं आपल्याला हे काम दिलं, त्याचा राग त्यांच्या डोक्यात अजून आहे आणि म्हणून गणपती काय करतायत ते आठवून सर्वत्र पाठीसी फौजा आनंदवन भुवनी. आता याला मी कसा दणका देतो बघ, असं म्हणून गणपती बाप्पा रागाला निघाले. पण हे चालले कधी? शिवरायांच्या काळात. मग रामरायांच्या काळातला रावणाचा संबंध शिवरायांच्या काळात काय आहे? तो संबंध पुढे येणार आहे, पण आत्ताच सांगून टाकतो. प्रत्येक युगानुसार त्या त्या दुष्ट शक्ती त्या त्या अंशामध्ये पुन्हा प्रकट होतात. ठीक आहे? त्या त्या अंशामध्ये त्या दुष्ट शक्ती पुन्हा प्रकट होतात आणि म्हणून त्या त्या अंशामध्ये त्या त्या देवता सुद्धा पुन्हा प्रकट होतात आणि त्यांचा विनाश करतात. म्हणून रावणाच्या काळामध्ये ज्या दुष्ट शक्तींनी त्रास दिला होता, श्री गणेश आता त्याच दुष्ट अंश रूपात आलेल्या राक्षसांचा म्हणजेच जाळीदार टोपी घालणाऱ्यांचा संहार करण्यासाठी आता प्रकट झालेले आहेत. हा त्याचा भावार्थ आहे. हे लक्षात घ्या. हे समजणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला आता वाटेल हे लोक असं वागतायत, अरे बापरे 15 सीट निवडून आले, आता आपलं काय होणार वगैरे. कळलं ना मी काय म्हणतो ते? कुणाचं ते? आता आपलं काय होणार? अरे कोण आहेत? अंशावतार असलेले राक्षस आहेत. हिंदू धर्म संस्कृतीनुसार हे अंश रूपानं आलेले राक्षस आहेत. कृतयुगामध्ये कालनेमी याच्याशी विष्णू अनेक हजार वर्ष लढतात आणि कालनेमीला मारतात. तो कालनेमी द्वापर युगामध्ये अंश रूपानं कंस बनून येतो. तेव्हा विष्णू सुद्धा अंश रूपानं कृष्ण बनून त्याला मारतात. मग हे जर तेव्हाच होत असेल तर आता होणार नाही का? पुढे येणार आहे परत. पूर्वीचे मारिले आता पुन्हा प्रकटले असं येणार आहे वचन. म्हणून हे लक्षात ठेवा, हिंदू धर्माच्या आड जे जे विघ्न घडणारे आहेत ते अंश रूपामध्ये पूर्वी होऊन गेलेले दैत्य शक्ती आहे. हे लक्षात ठेवायचं. आणि म्हणून भाईचारा वगैरे ह्या काल्पनिक खुळचट कल्पना डोक्यातून काढून टाका. सगळ्यात खुळचट कल्पना. शत्रूला शत्रू म्हणून ओळखता येणं हे काळाची गरज आहे. नाहीतर तो केसानं गळा कापायला कमी करणार नाही. हलाल सर्टिफिकेट वगैरे वाचा, ते सगळं काय काय आहे ते प्रकरण. चला पुढे जाऊया. मग काय झालं पुढं? अनेक वाजती वाद्ये ध्वनी कल्लोळ उठिला, छमिने डोलती ढाला, आनंदवन भुवनी. युद्धाला निघाले, वाद्य वाजतायत. विजय दिस जो आहे ते दिशी सर्व उठती, अनर्थ मांडला मोठा आनंदवन भुवनी. विजयी दिवस म्हणजे कोणता? दसऱ्याचा दिवस. तो निवडला आणि आता युद्धाला प्रारंभ झालाय. देवची तुष्टला होता, त्याचे भक्तीस भुलला, मागुता शुभला तेने आनंदवन भुवनी. देव अत्यंत संतुष्ट झाला होता. कोणता देव? कुणावर संतुष्ट झाला होता? काही रेफरन्स लागतोय म्हणून याला गूढ काव्य म्हटलंय. काही रेफरन्सच लागत. आता कुठला देव कुणावर संतुष्ट झाला होता आणि आता कुणावर चिडला? वयाच्या 14व्या वर्षी रोहिडेश्वरावरती शहाजीराजे भोसलेंचा मुलगा शिवाजीराजे भोसले हा आपल्या रक्तानं शिवलिंगावरती अभिषेक करतो
आणि देवाला सांगतो आजपासून मी स्वराज्य निर्मितीचा संकल्प घेत आहे. आता ह्या शब्दात शिवाजीराजे बोललेले नाहीये, पण अर्थ मी सांगतोय तुम्हाला. या शब्दात जे बोलले तेव्हा महादेव संतुष्ट झाला होता. अरे 14 वर्षाचा मुलगा, म्हणजे आजच्या वर्षात बोलायचं तर 8वी 9वीतला मुलगा काय बोलतोय, 5 शायांनी ज्या महाराष्ट्राला 350 वर्ष गुलामगिरीत लोटलेलं आहे त्याच्या विरुद्ध मी युद्ध करण्यासाठी तत्पर झालो आहे, असं हा 8वी 9वीत असणारा मुलगा बोलतो. भगवंताला आनंद होईल नाही तर काय होईल. आमची 8वी 9वीतली पोरं काय करतात, बाबा मॉलमध्ये जायचंय, 4 दिवस झाले मॉलमध्ये नेलंच नाही. हे आमची पोरं मॉलमध्ये नेलं नाही म्हणून रडतात, टॉकीजला नेलं नाही म्हणून रडतात, मोबाईल दिला नाही म्हणून रडतात. चालली ना आपली छान प्रगती आहे. 350 वर्षापूर्वीची 8वीतली पोरं कशी आहेत आणि आत्ताची कशी आहेत बघा. काय प्रगती सॉलिड चालली आपली. वाह क्या बात आहे ना. का शिवचरित्र वाचावं. त्याच्यातून सावरकरांना प्रेरणा कुठून आली. 3 ठिकाणाहून आली. रामराय, कृष्ण, शिवराय. आणि सावरकरांनी सुद्धा भगवमध्ये याच 14व्या वर्षी भगवतीच्या समोर संकल्प केला. ते म्हणाले माझे शिवराय 14व्या वर्षी संकल्प करत असतील स्वातंत्र्यासाठी, माझा देश आता ब्रिटिश, त्यांच्या वेळेला ब्रिटिशांनी पारतंत्र्यात घातला होता, आता ब्रिटिशांनी पारतंत्र्यात घातलाय. मी सुद्धा शिवरायांना प्रमाण मानून 14व्या वर्षी देवीच्या समोर शपथ घेतो, जोपर्यंत हे राष्ट्र मी स्वतंत्र करणार नाही तोपर्यंत मारिता मारिता झुंजे. जेव्हा थोर लोकांचा आदर्श आपल्या मुलांसमोर ठेवला जातो तेव्हा पुन्हा नवीन थोर लोक निर्माण होण्याची संभावना होते. आणि या भिकारड्या कचरापट्टीला जेव्हा तुम्ही आदर्श म्हणून त्या मुलांच्या समोर ठेवता, ती खानावळ सगळी तुमची चित्रपटातली, तेव्हा त्याच लायकीची पोर आपली पुढे मोठी होणार आहे. लक्षात घ्या. म्हणून शिवरायांचं चरित्र तरुणांनी, मुलांनी 7वी 8वीतल्या अभ्यासाला सुरू केलं पाहिजे. कारण शिवरायांचे आदर्श सुद्धा राम आणि कृष्ण होते. लक्षात घ्या. म्हणून शिव प्रसन्न झाले होते. अरे 7वी 8वीतला मुलगा इतकं मोठं कार्य हातात घेतोय, पण आता ते काय रागवले, शोभला. त्याच माझ्या शिवबाच्या मागे हे लेंच मागे लागलेले आहेत आणि सर्व बाजूंनी त्याला त्रास देत आहेत. आता मी माझा 3रा डोळा उघडणार. आणि म्हणून त्या शिवांनी संकल्प केलाय, भगवान शंकरांनी, की शिवबाच्या पाठीशी आपल्याला आता उभं राहायचंय. हा भावार्थ या ओवीमध्ये बघा. मी मगाशी म्हटलं ते पूर्वी जे मारले होते नाही, कल्पांत मांडला मोठा म्लेच्छ दैत्य बुडावया, काही पक्ष घेतला देवे आनंद वनभुवनी. दैत्य कुणाला म्हटलंय, म्लेच्छांना दैत्य म्हटलंय. सेक्युलर वाले ऐकून घ्या. कल्पांत मांडला मोठा म्लेच्छ दैत्य वधावया बुडावया, काही पक्ष घेतला देवे आनंद वनभुवनी. पुढे म्हटलं बुडाले सर्वही पापी हिंदुस्थान बळावले, अभक्तांचा क्षय झाला आनंद वनभुवनी. आता वरचा फॉर्म्युला आणि खालचा फॉर्म्युला LHS = RHS करा. काय येते उत्तर बघा. वरचा काय फॉर्म्युला आहे, म्लेच्छ दैत्य बुडावया. खालचा फॉर्म्युला बुडाले सर्व पापी. बरोबर. दोन्हीकडे कॉमन काय आहे, बुडाले. जे कॉमन आहे ते बुडवायचं. मग फॉर्म्युला नवीन काय तयार झाला, म्लेच्छ दैत्य = पापी. आले की नाही. मग हे जर पापी आहे आणि हे बुडाल्यानंतर जर हिंदुस्थान बळावत असेल तर ह्यांना बुडवायचं की नाही बुडवायचं. आणि ह्यांना न बुडवता जर आम्ही हिंदुस्थान बलवान करू असं आत्ताच्या अनेक लोकांना वाटत असेल तर ते कुठल्या काल्पनिक जगतात जगतायत हे आपल्याला कळायला हवं की नको. बघा फॉर्म्युला सोडा, नाही मग समर्थांना तरी समर्थ चुकले असं म्हणा. दोन्ही डगरींवर पाय नाही ठेवायचे, ऍक्सेप्ट वन साइड. एक तर समर्थांना माना नाही तर हे माना. आमचा प्रॉब्लेम हा आहे की आम्ही दोन्ही डगरींवर पाय ठेवून चालणारे लोक, हिंमत नाही खरं बोलायची. जोपर्यंत
या दुष्ट दुर्जनांचा संहार होत नाही तोपर्यंत हिंदू राष्ट्राच्या गप्पा मारण्यात अर्थ नाही, काही अर्थ नाही, निरर्थक बडबड आहे. यांचा संहार होईल तेव्हाच ते होणार आहे, नाहीतर होणार नाही. समर्थांनी फॉर्म्युला दिला आपल्याला, काय दिलं? बुडाले सर्वही पापी. आणि म्हणून बघा, कार्य आणि कारण संबंध असतो. कार्य आधी असतं की कारण आधी असतं? कारण आधी असतं, मग कार्य घडतं ना. मग इथं कार्यकारण संबंध काय आहे? हिंदुस्थान बळावले हे कारण आहे की बुडाले सर्वही पापी हे कारण आहे? बोला. हिंदुस्थान बळावले हे काय आहे? कार्य आहे, कारण आहे. हिंदुस्थान बळावल्यामुळे पापी बुडाले नाही, हे करायचंय म्हणून पापांना पण बुडवलं. मग पापी बुडाले म्हणून हिंदुस्थान बळावलं ना. पापी जर बुडाले तर हिंदुस्थान बळावलं. मग पापी कोण आहे? म्लेच्छ दैत्य. नुसते नाही, दैत्य. राईट. मग म्लेच्छ दैत्य जेव्हा बुडतील तेव्हा हिंदुस्थान बळावणार आहे. फॉर्म्युला दिला की नाही समर्थांनी आपल्याला? 350 वर्षापूर्वी दिला. अजून आम्हाला अक्कल येत नाही, कारण हिंमत नाही. काय आहे? हिंमत नाही. म्हणून हा प्रॉब्लेम आहे. यांना बुडवा आणि हिंदुस्थान बलवान करा. क्लिअर कट फॉर्म्युला दिलेला आहे. वी आर नॉट रेडी टू ऍक्सेप्ट इट. कारण हिंमत होत नाही. कारण आम्हाला वाटतं कोणतरी नवीन शिवाजी निर्माण होतील आणि ते सगळं करतील, आपण त्यांच्या मागोमागं जाऊया. हे होणार नाही. त्याचं कारण असं आहे, जिजाबाई असतील तर शिवाजी आहे. जिजाबाई आहेत का? दाखव. जिजाबाईंचा पत्ता नाही. कुठे आहे जिजाबाई? जिजाबाई निर्माण होऊच द्यायचा नाही अशी व्यवस्था आता लावण्यात आली. कळलं? आत्ताची व्यवस्था कशी लावली आहे की जिजाबाई निर्माणच होता का? पैसा, प्रॉपर्टी, हेच त्यांच्या डोक्यात चक्र चालू आहे. त्याच मुलाची विरोध वगैरे, ज्याच्याकडे पैसा आहे, अमुक आहे, अमुक आहे, हे आहे, ते आहे, हेच आमच्या मुलींच्या डोक्यात घातलेलं आहे. त्यांच्यासमोर हे ध्येयच नाही की धर्मनिष्ठ कोणीतरी असावा, राष्ट्रनिष्ठ कोणीतरी असावा. धर्मासाठी लढणाऱ्याशी मी विवाह करेन, राष्ट्रासाठी लढणाऱ्याशी मी विवाह करेन, मी सुद्धा नवीन शिवाजीला जन्म देईन, हा ध्येय ठेवणाऱ्या मुलीच नाही. पण त्यांच्या आया तशा नाही. त्यांच्या आया काय सांगतात फोनवर? अगं काय 6 महिने झाले अजून नवरा ताब्यात येत नाही, सासू कधी ताब्यात येणार तुझ्या? फोनवर चाललेलं आहे. माझ्याकडून घे काहीतरी, 3ऱ्या महिन्यात खिशात टाकला होता तुझ्या बाबाकडे. मी जर अतिशयोक्तीने बोललो, पण हे चालू आहे की नाही समाजात सांगा. धर्मनिष्ठ समाज निर्माण व्हावा, राष्ट्रनिष्ठ समाज निर्माण व्हावा असं किती आई बापांना वाटतं. मुलाला मोठं करताना आम्ही त्याला काय धार्मिक शिक्षण देतो, राष्ट्राबद्दल काय शिक्षण देतो? पुण्यातले तर सगळे आणि तुमच्या कोथरूडमधले शिकायचं, परदेशात जायचं, तिथंच राहायचं, हे आमचं शिक्षण. धर्माबद्दल प्रेम नाही, देशाबद्दल प्रेम नाही. पण तिकडे जाऊन त्यांची चाकरी करत बसायची, लेंछांची तरी करायची, नाही तर ख्रिश्चनांची चाकरी करायची. नाव आडनावाचे हिंदू, दुसरं काय? धर्माचं प्रेम नाही, राष्ट्राचं प्रेम नाही, काही नाही. असे विचित्र लोक आपण निर्माण करत आहोत आता. आणि त्यामुळं 1947 पासून आजपर्यंत 78-79 वर्ष होत आली. तुमची 12 राज्य तुमच्या हातातून गेली. तिथं हिंदू अल्पसंख्याक झाले. इंग्रजी ही आमची मातृभाषा अशी सांगणारे राज्य निर्माण झाले. इंग्रजी मातृभाषा याची कधी झाली? आश्चर्य का होत आहे? कारण बहुसंख्य असणारा हिंदू समाज इतिहासातून शिकायला तयार नाही आणि त्याला स्वतःच्या धर्माचा आणि राष्ट्राचा अभिमान राहिला नाही, कारण तो राहू दिला नाही. ब्रिटिशांच्या बी टीमनं जे 50-60 वर्ष राज्य तुमच्यावर केलं, त्या सगळ्यांनी त्या म्लेच्छांबद्दल आणि त्या ख्रिश्चनांबद्दलच तुम्हाला गुणगान करून करून स्वतःच्या धर्माचा अभिमान घालवून टाकला.
आमच्या धर्माचा आणि राष्ट्राचा अभिमान 2 दिवसाचा असतो. जय भवानी जय शिवाजी विषय समाप्त. म्हणून हे ऐकायला हवं. स्वतःच्या राष्ट्राबद्दल धर्माबद्दल जाज्वल्य अभिमान जागृत व्हायला हवा. तरुण युवकांमध्ये दिसतो, युवती कुठे दिसतच नाही. युवतींचा पत्ताच नाही या क्षेत्रामध्ये. आणि मी समाज म्हणून सांगतो बरं, मी उगीच कोणावर आरोप करायचा म्हणून बोलत नाहीये. युवती इथं जवळपास कुठे दिसतच नाही. करिअर आणि दुसरं काय त्यांचं असतं त्याच्यातच ते. 50 नंतर थोड्या अध्यात्माकडे वळतात महिला, नाही असं नाही, पण तिथं पुरुषांची कमतरता असते. पण धर्म आणि राष्ट्र या विषयामध्ये महिला खूप मागं आहे, खूप मागं. त्यांचं लक्षच नाही आहे तिकडं. बघा तुम्ही, गोरक्षक काढा, सगळे मुलं मिळतील. ते आता गडकोटांची किल्ल्याची हे असते तिथे सगळे पुरुष मिळतील. धर्माच्या बाबतीत असणाऱ्या सगळ्या कार्यामध्ये तुम्हाला तरुण पुरुष मिळतील, युवती मिळणार नाही. का नाही युवती? त्यांची जबाबदारी नाही धर्मरक्षणाची? धर्माशी त्यांना काही घेणं देणं नाही? आहे ना जबाबदारी, केली पाहिजे. का करत नाही? कारण त्यांचं विश्वच वेगळं असतं. जेव्हा प्रपंचाचे चटके बसून थोडं प्रपंचात काही सुख नाही आहे लक्षात यायला लागतं, तेव्हा अध्यात्माकडे वळतात थोड्या, पण सगळ्या वळत नाही. म्हणून मी मगाशी फॉर्म्युला सांगितला, जर जिजाबाई असतील तर शिवाजी महाराज, नो जिजाबाई नो शिवाजी. अगदी पक्क धरून ठेवा. ही काळ्या दंडावरची पांढरी रेखा आहे आणि आज तेच झाले. म्हणून मातृशक्तीने खूप आत्मचिंतन करायची गरज आहे. त्यांच्यामध्ये ते पोटेन्शियल आहे म्हणून तर शिवाजी जन्माला आले, नाहीतर कसे आले असते? पण ते पोटेन्शियल लेवलच राहिले, ते कायनेटिक होतच नाहीये. म्हणून इथं त्यांनी म्हटलं पुढं की भीमची दाढीला देवे वैभवे, धाव घेतली लांबूळ चालले पुढे आनंदवन भुवनी. पुन्हा तो जुना रामायणातील विषय सांगितला. बुडाला औरंगा पापी, तेथुनी वाढीला धर्म, रमाधर्म समागमे, संतोष मांडला मोठा आनंदवन भुवनी. स्वराज्य निर्माण झालं तरच वैभव निर्माण होतं. स्वराज्य नसेल तर वैभव निर्माण होत नाही, हे सांगितलं. आणि स्वराज्य कधी निर्माण होतं? जेव्हा ते स्वराज्य निर्माण करण्यासाठी मी रक्त सांडायला तयार होतो. म्हणून हे सांगून पुढं समर्थ स्पष्ट म्हणतात, बुडाला औरंग्या पापी, लेंच संहार झाला, मोडिली मांडिली क्षेत्रे, आनंद मनोभूमी. समर्थांनी देहत्याग केला त्यावेळेला औरंग्या जिवंत होता. मग त्यांनी असं कसं म्हटलं की बुडाला औरंग्या पापी? स्वप्नात त्यांना जे दिसलं, ब्लेनचे संहार झाले. तर ब्लेनचे संहार शिवरायांच्या काळात पूर्ण झालाच नव्हता, पेशव्यांच्या काळामध्ये झाला. कधी झाला? अख्खा भारत हिंदुपद बादशाहीच्या हातात कधी आला? पेशव्यांच्या काळात आला. माधवराव पेशव्यांच्या काळात, बाजीरावांच्या काळातही नव्हता पहिल्या, पण माधवरावांच्या काळात आला. तेव्हा म्हणता येतं की ब्लेनचा संहार झाला. मग समर्थ जर असं म्हणत असतील तर याचा अर्थ काय झाला? त्यांना जे दिव्य स्वप्न पडलं होतं त्या स्वप्नामध्ये इथपर्यंतचा इतिहास त्यांना दाखवला की भविष्यात हे घडणार आहे. ब्लेनचा संहार झाला आणि पुढं मोडिली मांडिली क्षेत्रे. शिवरायांनी काही मंदिरांचा जीर्णोद्धार केलाय नाही असं नाही, पण फार मोठ्या प्रमाणात त्यांना शक्य नव्हतं, कारण काळच एवढ्या धामधुमीचा होता की हे काम काही युद्ध चालू असताना करण्याचं नाहीये. शिवरायांच्या काळात इतकी युद्धांनी जे काही चालू होतं त्यांना हे सगळं शक्य नव्हतं. हे कधी झालं? थोडं स्थिर स्थावर झाल्यानंतर घडलं. आणि हे कार्य कोणी केलेलं आहे? अहिल्याबाई होळकरांनी केलं आहे. मोडिली मांडिली क्षेत्रे, आनंद मनभुवनी. म्हणजे अहिल्याबाईंचा इतिहास सुद्धा त्यांना भगवंतांनी दाखवलेला आहे. भविष्यामध्ये हे होणार आहे. जी क्षेत्र मोडली होती दुर्जनांनी, ती पुन्हा तुमच्या लोकांनी काय केलेली आहे? मांडलेली
आणि त्याचा तर संबंध आता आपण रामलल्लाशी पण लावू शकतो, इथपर्यंत दाखवले असं म्हणू शकतो. याचं कारण सांगतो. अष्टमीच्या दिवशी म्हणजे प्राण त्यागण्याच्या बरोबर 24 तास आधी समर्थांच्या मुखातून 2 दिव्य शब्द बाहेर आले, 2 दिव्य वाक्य बाहेर आले. एक वाक्य होतं, देवद्रोही यांचा नाशची आहे, 11 अक्षरी वाक्य. आणि दुसरं वाक्य होतं, समुद्र तीरस्थांचा नाश आहे, हेही 11 अक्षरी वाक्य. नंतर अक्षर 11 ते प्रसाद घेता घेता तुम्ही मोजा. पण ही 2 वाक्य काय सांगतात? देवद्रोही कोण आहे? जे मंदिरं फोडतात आणि मूर्ती तोडतात, हे देवद्रोही, त्यांचा नाशची आहे. आणि पुढे म्हटलं समुद्र तीरस्थांचा नाश आहे, म्हणजे काय? समुद्राच्या तीरावर राहणारे कोण? ब्रिटिश, फ्रेंच, डच, स्पॅनिश आणि पोर्तुगीज. या 5 लोकांनी भारतावर राज्य केलं. ब्रिटिशांचं 97-98% राज्य होतं, बाकीच्या 2-3% हे सगळे येतात. समर्थ म्हणतात या सगळ्यांचाही नाश आहे. अरे ब्रिटिश 1947 मध्ये गेले, पण पोर्तुगीज तर 70 पर्यंत होते गोमंतकामध्ये, होते ना, 70 पर्यंत होते. समर्थांनी जर म्हटलं की समुद्र तीरस्थांचा नाश आहे, याचा अर्थ त्यांना कुठपर्यंतचं विजन दाखवलं गेलं होतं. येते का लक्षात? म्हणून हे लक्षात घ्या की हे पद किती महत्वाचं आहे. त्याचा अभ्यास करून एवढा कमी आहे. आणि हे मी सांगतो, हे अंदाजे सांगतोय, पण ती डॉक्युमेंट्स तेवढी इतिहासातली एवढी रेडिली अवेलेबल नाही आहे. पण तरी सुद्धा थोडा विचार करून काय रिझेम्बलन्स आहे हे पाहून तुम्हाला सांगतो. आणि याच्या चिंतनातून, परिशीलनातून पुढचा समाज कसा घडवायचा आहे याचं मार्गदर्शन आपल्याला मिळतं की कसं करायला हवं, काय करायला हवं. आता आपल्या हिंदू समाजासमोर किती मोठी आव्हान आहे याचा 1% सुद्धा जाणीव, 1% जाणीव सुद्धा स्वतःला सुविद्य मानणाऱ्या लोकांना नाही. हे मी अगदी जबाबदारीने बोलतो. 1% सुद्धा जाणीव. कुठल्या कुठल्या पद्धतीतून या देशामध्ये एन्क्रोचमेंट केली जाते, या देशातील डेमोग्राफी बदलली जाते, या देशाला पाश्चात्यांचं धर्म आणि अर्थ या सर्व अंगांनी किती भय आहे याची जाणीव आपल्याला नाही. कारण आम्ही आमची नोकरी, आमचा धंदा, आमचा व्यवसाय आणि आमचे पती पत्नी, मुलं बाळ, बस याच्यातच आम्ही परिपूर्ण मानतो. वी आर हॅपी विथ इट. आणि हाच आत्मघातकीपणा हिंदूंच्या कायम एखाद्या, जसा तो ब्रह्मराक्षस मागा लागतो ना, तसा मागा लागलेला आहे. याच्यातून हिंदू समाज जितक्या लवकर बाहेर पडेल आणि सामाजिक राष्ट्रीय हितासाठी प्रयत्न करेल, विचार करायला लागेल, त्यानंतर मग काहीतरी होण्यासारखं. आता फक्त जे शिकलेले आणि उत्तम धन असणारे लोक आहेत ते स्वतःच्या घर कबिल्याचा विचार करतात. ज्यांच्याकडे पैसा कमी नाहीये ते देशाला आणि राज्याला वेठीस धरण्यासाठी, अनुदानासाठी भांडणं करतात आणि मागण्याच मागतात. मी काय देतो हे बोलत नाहीये, मला हे मिळालं पाहिजे, आमच्या जातीला हे मिळालं पाहिजे, आम्हाला हे मिळालं पाहिजे, हा आमचा प्रयत्न सुरू आहे. राष्ट्राला मी काय देऊ शकतो ह्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे असो. आणि म्हणून मग पुढं समर्थांनी याचं वर्णन केलं की भेदवाही नष्ट केले. भेदवाही म्हणजे भावाभावांमध्ये भांडण लावणारा, सासरा आणि जावयामध्ये भांडण लावणारा, बहीण भावात भांडण लावणारा, बहिणींमध्ये भांडण लावणारा. या लेंछांच्या काळात हे होत असे. एका सुलतानाकडून हा लढतोय सासरा, तर दुसऱ्या सुलतानाकडून जावई लढतोय. दोघं एकमेकांची मुंडकी मारण्यासाठी प्रयत्न करतात. हे झालेलं आहे, हे पूर्वी झालेलं आहे. ते समर्थ सांगताय तुम्ही स्वामीनिष्ठा दाखवता, धर्मनिष्ठा दाखवत नाही. स्वामीनिष्ठा दाखवता पण धर्मनिष्ठा दाखवत नाही. विभीषणाचं मोठेपण काय आहे? विभीषणाचं मोठेपण स्वामीनिष्ठेपेक्षा धर्मनिष्ठा मोठी आहे.
हा विवेक विभीषणामध्ये होता. स्वामीनिष्ठा म्हणजे रावणाशी निष्ठा आणि धर्मनिष्ठा म्हणजे रामरायांची निष्ठा. या दोन निष्ठांमधल्या एकाच चयन करण्याची जेव्हा परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेला विभीषणांनी धर्मनिष्ठेला प्राधान्य दिलं आणि स्वामीनिष्ठेचा त्याग केला. हा विवेक असायला पाहिजे आणि तो विवेक त्या काळातल्या आपल्या राजपुतांना मराठ्यांना राहिला नव्हता आणि म्हणून सुलतानांसाठी आणि त्या कुठल्या तरी फेकलेल्या तुकड्यासाठी हे जावयाचा सासरा जीव घेतोय, बापाचा पोरगा जीव घेतोय आणि भावाचा भाऊ जीव घेतोय, अशी भयानक स्थिती या महाराष्ट्रानं बघितली. इतिहास काढून पहा. म्हणून बुडाले भेदवाही तुमच्या भांडण लावणारे जे आहेत ते सुद्धा काय झाले, बुडवून टाकलं त्यांना आणि धर्मनिष्ठ समाज, राष्ट्रनिष्ठ समाज निर्माण झाला. हे समर्थ इथं सांगताय. पुढे ते म्हणतात, मग नाना तप पुरश्चरणे उदंड जाहले पाणी स्नान संध्या करायला, म्हणजे किती छान वातावरण निर्माण झालं याचं सगळं वर्णन केलं. आणि नंतर ते म्हणतात, लिहिला प्रत्ययो आला, मी ही कादंबरी सांगत नाही, कवी कल्पना नाही, लिहिला प्रत्ययो आला, जे प्रत्ययाला आलं, जे प्रत्यक्षात घडलं तेच मी लिहिलेलं आहे. जे प्रत्यक्ष घडलेलं आहे तेच मी लिहित आहे हे समर्थ सांगतायत. लिहिला प्रत्ययो आला, मोठा आनंद झाला, चढता वाढता प्रेमा आनंद अनुभवली. बंड पाषांड उडाले, पाखंड सगळं नष्ट झालं आणि शुद्ध अध्यात्म वाढलं. अध्यात्माचं वर्णन आहे, देवालय दीपमाला याची स्थापना झाली. म्हणजे काय केलं, समर्थांनी स्वतः रामरायाची स्थापना केली, चाफळला. तो संदर्भ इथे येतो. आणि आतापर्यंत स्वराज्याचं सगळं आपण बोलतोय, भवानी माताच कशी आली नाही या पदामध्ये, आता ती आली बघा. राम वरदायिनी माता गर्द घेऊन उठली, मर्दिले पूर्वीचे पापी आनंद मनभुवनी. पूर्वीचे पापी मर्दिले, जुन्या काळातील तेच राक्षस अंश रूपाने पुन्हा आले आणि देवीने ते संपवले. म्हणजे काय केलं, त्याचा संदर्भ पुढे दिलेला आहे. काय म्हणतात ते, प्रत्यक्ष चालीला राया मूळ माया समागमे. मूळ माया म्हणजे भवानी माता. कोणता राया मूळ माया बरोबर चाललाय? राया दोनच आहे, एक रामराया, दुसरे शिवराया. लक्षात घ्या, कृष्णराया ऐकलंय, शंकर राया, गणपती राया. आपल्याकडे दोनच राया, एक रामराया, दुसरे शिवराया. आणि तेच दोन्ही रायांच्या संदर्भातला हा विषय. राम काळामध्ये राम वरदायिनी शब्द आहे ना, रामरायाला वर दिलाय देवीने की रावण संहार करशी, तेव्हा रामरायांच्या धनुष्य बाणामध्ये देवीचा प्रवेश आहे. म्हणून राया समागमे आहे. देवी मूळ मायेच्या बरोबर, मूळ माया समागमे म्हणजे काय, राया चाललाय. राया म्हणजे राजा, राजा देवीच्या बरोबर चाललाय. कोणता राजा, रामराजा पण आणि शिवराजा पण. रामरायांच्या धनुष्य बाणामध्ये देवीचा प्रवेश, म्हणून मूळ माया समागम आहे. आणि शिवरायांच्या तलवारीमध्ये देवीचा प्रवेश, म्हणून सुद्धा मूळ माया समागम आहे. येते लक्षात. लोकांना असं वाटतं की देवी प्रकट झाली, तिने तलवार दिली आणि मग ती भवानी तलवार दिली, असं नाही आहे. शिवरायांची जी तलवार आहे त्याच्यामध्ये भगवतीने अंश रूपात प्रवेश केला, तेव्हापासून ती भवानी तलवार झाली. अशी ही तलवार आहे. एक 5 मिनिटात गुरुजी थांबूया, 7:30 वाजत आले. 5 मिनिटात आपण थांबणार आहोत. आणि मग त्या देवीचं सगळं स्तुती आणि वर्णन आहे, ती कसं भक्तांचं रक्षण करते वगैरे वगैरे, आरोग्य कसं तिच्यामुळे मिळतं हे वर्णन आहे. आणि त्यानंतर तिच्या कृपेनं देव आणि भक्त यांच्यामध्ये सौख्य कसं निर्माण होतं त्याचं वर्णन आहे. देव आणि भक्त एक कसे होतात 46 मध्ये आलोय आपण, त्याचं वर्णन आहे. सामर्थ्य यश कीर्ती हे देवीच्या कृपेनं कसं प्राप्त होतं 47 मध्ये. राम करता राम भोगता रामराज्य भूमंडळी, सर्वस्व मीच देवाचा आनंद मनभुवनी. रामराज्याची स्थापना होते, म्हणून समर्थांच्या लेखी शिवरायांचं राज्य सुद्धा इन मिनिएचर फॉर्म रामराज्य होतं. छोट्या रूपात शिवरायांचं जे राज्य आहे त्याला समर्थांनी रामराज्याचीच एक उपमा दिलेली इथं पाहायला मिळते.
आणि मग हे जी शोधून पाहावे रामकर्ता वगैरे हे शोधून पहा. इथं अध्यात्म सांगितलं, वेदशास्त्र धर्मचर्चा हे सगळं स्वराज्य निर्माण झाले की सुरू होतं. आत्ता चालते का वेदशास्त्र धर्मचर्चा? कुठं? मग स्वराज्य आहे का आपलं म्हणायचं का? आपण आपलेच लोक पाश्चात्यांच्या प्रभावाखाली हा देश चालवत आहे. स्वराज्याचा अर्थ आहे वेदशास्त्र धर्मचर्चा. होतोय का आता? होतीये? दिसतंय कुठं? कुठली चर्चा सुरू आहे? UGCची चर्चा सुरू आहे. चालली आहे ना? बोंबाबोंब चालली मोठी. आणि ह्यांनी हे कसं काय आणलं आहे असं वाटायला लागलं. कारण वेगळं आहे. ते छुपी गोष्टी अशा उघड करायच्या नसतात. एकदा हे कारण पुढे आलं की त्यांना वेगळा फॉर्म द्यायला सोपं जातं. जाऊ दे, तो विषय आता नको घ्यायला. आणि म्हणून मग पुढे काय होतं, गीत संगीत हे सगळं वाढत जातं. आता समर्थ इतके मोठे वेद अभिमानी होते, वेदाभिमानी होते. पाळावी वेदांची आज्ञा, कर्मकांड उपासना, तेणे होईजे ज्ञाना अधिकार पात्र. सद्गुरूंचं वर्णन करताना समर्थ म्हणतात, वेद विरहित टवाळी करूच नेणे. सद्गुरू कधीही वेद विरुद्ध, वेद विरहित कधीही बोलत नाहीत. असे वेद अभिमानी असणारे समर्थ इथं 52मध्ये वेद तो मंद जाणावा असं कसं काय म्हणतात? मोठा प्रश्न आहे, राईट? वेद तो मंद जाणावा कुठं गेलो? 52. सिद्ध आनंद मनभुवनी, अतुल महिमा तेथे आनंद मनभुवनी. याचा संदर्भ काशी महात्म्याशी. काशी महात्म्य इतकं 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 अधिक आहे, वेदांना सुद्धा त्याचं वर्णन करता येत नाही. म्हणून म्हटलं वेद तो मंद जाणावा, सिद्ध आनंद मनभुवनी. आणि मग पुढे म्हटलं अतुल महिमा. काशीचा महिमाच इतका अतुलनीय आहे, वेदांना सुद्धा त्याचं वर्णन करता येत नाही असं समर्थ म्हणतात. पुढं ही तर खूप गोड कथा आहे. मनासी प्रचित आली, शब्दी विश्वास वाटला, कामना पूर्ती सर्वही आनंद मनभुवनी. काशी महात्म्यामध्ये जे जे शब्द आणि शब्द काशीचं महात्म्य सांगितलंय त्या प्रत्येकाचा मला अनुभव आलाय. ती थोडक्यात कथा सांगतो आणि मग 1 मिनिटात थांबतो. समर्थ जेव्हा काशीला गेलेले होते त्यावेळेला एक दिवस आतच त्यांच्या हृदयात इच्छा जागृत झाली. पहाटे पहाटे गेले होते, 5:15 मंदिरामध्ये काकडा वगैरे झाला असणार. त्यावेळेला त्या गुरुजींना म्हणाले, आज मेरे हाथ से यदि अभिषेक हो जाए. त्यांनी म्हटलं, ओ भागो यहाँ से, चलो भागो, कुछ नहीं ना. समर्थांनी आजीजींनी म्हटलं, कृपा करून मला खूप इच्छा होतीये. त्यांनी पळवून लावलं. समर्थ म्हणाले ठीक आहे. आणि गंगेच्या कुठल्याशा काठाशी एक वालुकामय शिवलिंग स्थापून तिथं काशी विश्वेश्वराची भावना त्याच्यात केली. आता तुमची भावना आणि संतांची भावनेचा फरक असतो. आम्ही भावना काय करतो, थोडा वेळ करतो, तोपर्यंत तो गायब होऊन जातो. संतांचं तसं नसतं. संतांची भावना इतकी जागृत असते. काशी विश्वेश्वराची भावना त्या शिवलिंगात केली की त्याला तिथे यावं लागतं. लक्षात घ्या. आणि काशी विश्वेश्वर इथं आले, तिथं गायब. यांनी यथासांग आनंदाने सगळी शिवशंकरांची पूजा केली, बिल्वार्चन केलं, अमुक तमुक सगळं 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 केलं. इतकी सुंदर पूजा झाली. आपण काय करतो सांगा? पूजा झाल्यानंतर काय करतो? पूजा झाल्या प्रसाद खायला जातो की नाही? सांगा पटकन. समर्थांनी ते केलं नाही. हे त्यांचं चुकलं आहे. हे मात्र चुकलं. आपल्यासारखं करायला पाहिजे. पूजा झाली की लगेच प्रसाद घ्यायचा. समर्थांनी असं केलं नाही. समर्थ ध्यान लावून बसले. अरे इतकी छान पूजा झाली, समर्थांना भरून आलं. काय भगवंताची कृपा आहे. मी कश्चित कुठला तो एक बैरागी माझ्यासाठी शिवशंकर इथं आले. आणि म्हणून ते ध्यानस्थ झाले, त्या भावावस्थेमध्ये गेले. आणि पूजा करण्यासाठी सकाळी 7-7:30 जे काही वेळ असेल त्यांची, त्या वेळेला जेव्हा ते पुजारी तिथं आले, शिवलिंग गायब. कुठे गेलं शिवलिंग? पण तिथं सीसी कॅमेरा पण नव्हता. राव काय करायचं तो? असता तरी काय झालं असतं? आतापर्यंत होता, आतापर्यंत गायब झालं. अरे काही जर गडबड झाली आपली, त्यांनी चर्चा केली, काय झालं असेल काय झालं असेल. मग एका पुजाऱ्यांनी सांगितलं, हा सुबह सुबह एक दख्खन के
स्वामी जी को मैंने भगा दिया। वो बोल रहे थे मुझे पूजा करनी है। अरे ढूंढो उनको, ढूंढो, आता कुठं सापडत? आता अख्खी काशी शोधून काढली, सापडायचं नाव नाही। भगवंताने प्रेरणा दिली, म्हटलं असू दे। म्हणून एक जण नदीच्या काठी कुठं जर शोधतो तर त्यांना दिसलं एवढं मोठं शिवलिंग समोर आणि समोरचं ध्यानस्थ बसले। पूजा संपन्न झाली, सगळीकडे हकाटी झाली, अख्खं गाव तिथे येऊन पोहोचलं। बाबाजी विश्वनाथ यहाँ पर गंगा के तट पे आ गए। अख्खं गाव तिथे येऊन पोहोचलं। मोठ्याने सगळ्यांनी जय जयकार भगवंताचं नाम घ्यायला प्रारंभ केला। शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, जय गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो। भगवंताचं मोठ्याने नाम घ्यायला सुरुवात केली। मग थोड्या वेळानंतर समर्थ भानावरती आले आणि त्यांनी बघितलं तर काय, सगळा समाज समोर आहे। त्या पंडितांनी पाय धरले, म्हटले महाराज जी अभी इनको उधर लेके चलिए। समर्थ म्हणाले मी कुठं आणलंय, बघ तुझं तू। खूपच त्यांनी आजीजीने प्रार्थना केली। समर्थांनी भगवंताची प्रार्थना केली, म्हटलं देवा एक कच्चित मी बैरागी न माझ्याकडं पैसा ना अडका, माझ्यासाठी तू इथं आलास, हे स्थान तुला शोभत नाही। माझ्यासाठी आलास ठीक आहे, पण तू तुझ्या मूळ स्थानावरती लक्षावधी भक्त तुझी वाट बघत आहे। मी पण तुझा भक्त, ते काही तुझे भक्त नाहीये, मग त्यांच्यावर हा अन्याय का? म्हणून तू आता तिथं परत जा। समर्थांनी अशी प्रार्थना केल्यानंतर भगवान अंतर्धान पावले आणि लिंग रूपामध्ये पुन्हा आपल्या मूळ स्थानावरती प्रकट झाले। का मोठा जय जयकार झाला आणि मोठी असा एक रथ समर्थांना त्याचा बसवलं, वाजत गाजत मंदिरामध्ये नेलं आणि तिथं नेऊन समर्थांच्या हस्ते पूजा। समर्थ म्हणाले झाली माझी पूजा, नाही म्हणे आमच्यासाठी पूजा करा। पूजा तिथं झाली आणि 8 महिने समर्थांना तिथं थांबून ठेवलं। समर्थ म्हणाले अहो मी यात्रेसाठी निघालेला पंथस्थ आहे, मला असं थांबून तर नाही। म्हणाले आम्हाला माहिती नाही, तुम्ही इथंच पाहिजे। मी विचार करतो माझ्या बाबतीत हे कधी होईल, काय कोण म्हणतच नाही, कधी जातात ह्याचाच सगळे वाट बघत असतात। हा बुवा थांबतो म्हणजे आपण पाठवतोय, हेच सगळे वाट बघत असतात। हे कधीतरी तोही योग्य जाऊ दे, आपण इकडं पुढे जाऊया। म्हणजे काय, पूर्वी सकल ही कामना, सर्व कामना भगवान काय करतात, शिव हे पूर्ण करतात। हे या काशीचं महात्म्य असं समर्थांनी सांगितलं। आणि उदंड ठेविली नावे आपस्तुती, आपस्तुती म्हणजे माझी स्तुती केल्यासारखं होईल, म्हणून मी आता समर्थांना कोण काय म्हणतात तर कोण काय म्हणतात, उदंड ठेविली नावे। आत्ताचे लोक नावं ठेवतात तो वेगळा विषय आहे। ज्या लोकांनी हा पराक्रम आणि हा बघितला त्यांनी जे काही त्यांना नावं दिली, आपस्तुतीच मांडली, मला हे करायचं नाहीये असं म्हणून समर्थ ते टाळतात। आणि बोलणे वावगे होते, चालणे पाहिजे बरे। जसं बोलावं तसं चालावं माणसानं, नाही तर त्या बोलण्याला अर्थ राहत नाही। 7:30ला थांबणार म्हटलं की तसं थांबलं पाहिजे की नाही सांगा बरं, त्या बोलण्याला काय अर्थ आहे? लगेच थांबायला पाहिजे। थांबतो, 1 मिनिटात थांबतो। महिमा तो वर्णवेना, हा स्मरले लिहिले आहे, बघा स्मरले लिहिले आहे, काही वाटतं ते लिहिलं नाहीये। जे जे स्मरले ते सगळं मी याच्यात लिहिलेलं आहे। विशेष बहुतापरी विद्यापीठ ते आहे। काशी हे फार मोठं विद्यापीठ आहे, सर्व विद्या त्याच्यामध्ये। अरे एकेका विषयाचा 40-40 वर्ष अभ्यास करणारे लोक आज सुद्धा आहे। समर्थांच्या काळात तर वैभव अधिक होतं, आज सुद्धा सुदैवानं काशीमध्ये एकेका विषयाचा 40-40 वर्ष अभ्यास करणारे लोक। म्हणून काय असं विद्यापीठ ते मोठं आहे। आणि महिमा तो वर्णवेना असं ते विद्यापीठ, सर्व सध्या कला विद्या, कशाचं विद्यापीठ आहे? सध्याच्या काळात असणाऱ्या सर्व विद्या आणि कला यांचं विद्यापीठ हे काशी आहे। न भूतो भविष्यती वैराग्य जाहले सर्व आनंद अनुभवणी। आणि या सर्व विद्यांचा जर अभ्यास केला तर आपोआप वैराग्याची प्राप्ती होते। असं हे काय आहे, काशीसारखं दिव्य स्थान आहे। तर ह्या विद्यांची प्राप्ती करून मग वैराग्य निर्माण होऊ द्या, बुवाबद्दल वैराग्य आणू नका, एवढीच विनंती करतो। आणि इतकं छान हे प्रकरण, खरं तर 7-8 दिवसांचा विषय आहे हा, विस्तारानं पाहायचा तर। त्याच्यात अध्यात्म आहे, धर्म आहे, त्याच्यामध्ये इतिहास आहे, भविष्य आहे आणि सध्याचा काळ, सध्याच्या काळात आपण काय करायला हवं तेही आहे, बरोबर आहे ना? या सर्व पद्धतीनं असणारा हा अत्यंत गूढ असणारा विषय आपण छान लक्ष करून ऐकला। आणि या पद्धतीनं दासनवमी आपण इथं आज साजरी केली। त्यामध्ये मोठं सहकार्य करणारे कुलकर्णी मंडळी आहेत, देशपांडे मंडळी आहेत,
या सर्वांना त्यांच्या पाठीशी उभे राहा आणि वेळोवेळी यांच्याबरोबर हे कार्य तुम्ही करत राहा असं म्हणतो. तर इथंच माझ्या वाणीला विराम देतो. पुढच्या महिन्यातील जो काही सत्संग होईल तो तुम्हाला लवकरच अवगत केला जाईल ग्रुपवरती आणि जास्तीत जास्त लोकांना ह्याच्यात बोलवावं. जर तरुणांना अधिक बोलवता आलं, आहेत काही तरुण झालं सगळं, पण संख्या जास्त पाहिजे, बोलवता आलं तर त्याचा आनंद विशेष असेल. ठीक आहे. जय जय रघुवीर समर्थ राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मोठ्याने जय जय रघुवीर समर्थ. सर्वांच्या वतीने मी दीपदान विनंती करतो की त्यांनी वर्णन छोटीशी जय जय रघुवीर समर्थ. हो पाखराचा स्पर्श उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभा तो बरा झुणझुणती नूपुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती जन्माते मन कामना पूर्ती. जय देव पीतांबर फणीवर बंधना सरसोंड वक्रतुंड त्रिनयना. दास रामाचा वाट पाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षा गुरुवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव घट भारी तुझ विण संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी विभवनी भवनी पाहता तुझैसे नाही. चारी समले परंतु न बोलवे काही. साही विवाद करता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागी पावस लवलाही. जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदाशा क्लेशापासून सोडवितोडी भवपाशा. अंबे तुझ वाचून कोण पुरविलाशा नरहर तल्लीन झाला पद पंकजलेशा. जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी